हरी 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 रामकृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण आपल्या सप्त्यातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा ज्ञानोबारायांच्या आळंदीची ज्ञानोबारायांच्या साहित्याची ज्ञानोबारायांची महती सांगणारा अभंग घेतला. अभंग असा आहे. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी. जगद्गुरु तुकोबारायांचा हा चरणाचा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे अर्थात ज्ञानोबारायांचं अशा ज्ञानोबारायांचं म्हणजेच आई वडिलांचं जर स्मरण केलं तर लेकराचा अभंग निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवला जातो असं मला वाटतं. मी ज्ञानदास आहे, ज्ञानोबाराय माझे सद्गुरू आहेत म्हणून मी त्यांचं स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे. पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दूसरे चरण संताचिया चरण संताचिया दूसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी. 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात चला आपण आळंदीला जाऊन ज्ञानोबारायला डोळ्यानं पाहू. चला असं म्हणायचं बरं का. मला अभंग हा सोडवायचा असल्यामुळं ज्ञानोबारायांचा अभंग सोडायचा असल्यामुळं माझं सगळं लक्ष अभंगाकडे असेल. मला माहिती आहे पंढरपूरला पण चला म्हणाले रुक्माई देवीला पाहू रुक्माई विठ्ठलाला पाहू असं म्हणायचं पण मी तिकडे जात नाही. मी निश्चित असं म्हणेन की ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये तुकोबाराय असं म्हणाले की चला आळंदीला जाऊ तुम्ही आम्ही मिळून जाऊ चला. आणि पंढरपूरला काय म्हणाले पंढरीशी जा रे पंढरीशी जा रे. लक्षात आलं का काय म्हणाले आळंदीला चला आळंदीला जाऊ पंढरीशी
जारे आल्यानो संसार. पंढरपूरला जा म्हणाले आणि आळंदीला चला म्हणाले. आता तुमच्यापैकी घरामध्ये बघा बऱ्याच लोक काय म्हणले असेल आजीला वगैरे, आजी जा ना कीर्तनाला, फड महाराजाचं कीर्तन आहे, जा ना, बरोबर आहे. आणि काही तुमच्यापैकी असं म्हणले असेल चला ना कीर्तनाला, चला ना. म्हणजे चला म्हणजे काय, मी सोबत येते, मी सोबत येतो. आपलं लेकरू शाळेत जात नाही, घाबरतं लहानपणी शाळेत झाला. आई काय म्हणते, चल मी येते तुझ्यासोबत. मग अजिबात घाबरत नाही, आई सोबत आहे ना, अजिबात घाबरते. आनंदानं आई पाठीवर पिशवी घेते, त्याचा डबा घेते, चल म्हणते, त्याच्या हाताला धरून तिथं घेऊन जाते, शाळेमध्ये बसवते. त्याला कसलीच शंका वाटत नाही, बिनधास्तपणे ते शाळेत जातं. आणि जा बरं शाळेमध्ये म्हटलं की ते रडतं, काहीतरी नाटक करतं, काहीतरी सांगतं नाही मला जायचं नाही, सुट्टीचं काहीतरी म्हणतं. म्हणजे जा म्हणल्यानंतर माणूस जाईलच असं नव्हे, पण चला म्हणल्यानंतर चला म्हणणारा माणूस सोबत येत असतो. म्हणजे चला ना कीर्तनाला, म्हणजे मी पण सोबत आहे, बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की एवढ्या 300-350 वर्षाखाली जरी तुकोबाऱ्यानं अभंग लिहिला असला तर आजही अभंग आपल्याला जशाच तसा लागू पडतो. म्हणजे तुकोबाऱ्या आमच्या सोबत येणार आहेत जर आम्ही आळंदीला निघालो तर. लक्षात आलं ना. आपण जात नाही, संसारिक माणसं फार अवघड हो, जाऊ की पुढल्या वर्षी दिंडीला सुद्धा जात नाही. मग दिंडीतले महात्मे सुद्धा वारकरी काय म्हणतात आपल्याला, चला ना पंढरीला, दिंडी निघाली, चला ना आळंदीला. येता का विचारत नाहीत, माऊली कधी निघायचं, बरोबर आहे का. हे अध्यात्म आहे बरं का, फार सुंदर आहे. तुकोबाऱ्या काय म्हणाले, चला म्हणजे आजही तुकोबाऱ्या आमच्या सोबत आहेत आळंदीला यायला. तुकोबाऱ्यांचं प्रचंड प्रेम आहे ज्ञानोबाऱ्यावर आणि आपल्या प्रेमळ ठिकाणी आपण आपल्या सोबत जात असतो. लग्नाला जायचं असेल ना तर 100% घरातले माणसं चला ना, उशीर होईल, चला ना लवकर. म्हणजे लग्न लावायचं असेल, जेवायला मिळत असेल, 4 लोकांच्या भेटी असेल, काही काय असेल ना, पण कीर्तनाला सगळे चला म्हणत नाही तेवढा. घर झाडून जातो बघा लग्नाला, घर झाडून. 7 वाजता जर लग्न असेल ना तर 6:45 जातील तिथे. एखादा माणूस जर मेला ना, माती जर 6ला असेल ना, बरोबर 6:45 हजर होतील. आणि कीर्तनाला 7ला असेल ना, जाऊ की अजून अभंग कुठं सुरू झालाय, आता तर जय रामकृष्ण हरी, आता तर सुंदर ते धान, आता तर रूपाचा, बरोबर आहे ना. म्हणजे आमचा भावच नसतो तिथे, आमची आवड नसते. ज्या ठिकाणी भाव असतो, ज्या ठिकाणी आवड असते, त्या ठिकाणी माणूस वेळेचं गणित बिलकुल अचूक करत असतो. आणि ज्या ठिकाणी भाव नसतो, चलत राहतं, कोण विचारणार आहे, 10-5 मिनिटं उशिरा गेल्यानंतर काय बिघडणार आहे, त्या ठिकाणी माणूस वेळेचं गणित करत नाही. अगदी त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपलं प्रचंड प्रेम असतं, 100% आपण चला म्हणत असतो, चला आळंदीला जाऊ, पंढरपूरला जा म्हणाल. त्याचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. असं का घडलं असेल, पांडुरंगाला कदाचित वाईट पण वाटलं असेल की माझा भक्त एवढा प्रिय आहे, माझ्यावर एवढं प्रेम करतो, माझ्याकडे म्हणतो भक्तांना जा म्हणतो पंढरपूरला, आणि इकडे काय म्हणतो, चला म्हणतो आळंदीला. त्याचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी छत्रपती संभाजीनगरला म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला शिकायला होतो. इथे जवळपास 15-20 वर्षाखालची घटना सांगतो तुम्हाला. 20 वर्षाखाली नाही 20 वर्ष, जवळपास 30 वर्षाखाली शिकायला असताना मी आईला भेटायला जायचो. तेव्हा मोबाईल फोन वगैरे काही नव्हते, पत्रव्यवहारच असायचा. उदगीरला इथून जवळपास 300-350 किलोमीटर, जरा बारकी नाही का बरं का, की चला आणि जा मध्ये काय फरक आहे बघा. मी असंही म्हणालो तुम्हाला की पंढरपूरला जा म्हणल्यानंतर आणि आळंदीला चला म्हटल्यानंतर कदाचित पांडुरंगाला असं वाटू शकलं असेल का की तुकोबाराय माझा एवढं भक्त असताना माझ्याकडे लोकांना जा म्हणतो भक्तांना, आणि आळंदीला मात्र भक्तांच्या हाताला धरून चला म्हणतो, मी येतो सोबत म्हणतो. कदाचित पांडुरंगाला वाईट वाटलं असेल का, याचं उदाहरण आपण बघू लागलो. उदगीरला जायचं गावाकडे, हे व्यासपीठ म्हणजे उदगीर. कल्पना करा, मी इकडून निघालो, तुम्ही जसे येता ना मध्ये छत्रपती संभाजीनगर इथं आलो तर उदगीरला इथं गेले की जवळ 2 किलोमीटर अंतरावर माझ्या बहिणीचं घर, आणि इथून उलट इथं गेल्यानंतर जवळपास 3-4 किलोमीटर अंतरावर माझं घर. कळलं, त्रिकोण तयार झाला बघा. इथून आलो, उदगीरला आलो, संध्याकाळी 10-11 वाजता घरी पोहोचलो. आई वाट बघायची, एवढी व्यवस्था नव्हती, फोन म्हणा, रस्ते म्हणा, सगळ्या अडचणीच होत्या, बऱ्यापैकी अडचणी होत्या. आणि घरी रात्री 10-11 वाजायचे. घरी गेल्या वाटच बघत बसायची माझी आई. घरी गेल्यावर पहिला प्रश्न, माय कुणी कोण आलास, मला उदगीर कोण आलो, मग अक्काकडे गेलतास का. माय अक्का म्हणजे कोण, माझी बहीण, आईची मुलगी. आई कुठं, मुलगी कुठं राहते, इथे राहते. हे उदगीर आहे आणि हे गाव आहे, आणि कुठून आलो बरोबर, असं आलो मी इथे. गावाकडे 4-5 किलोमीटर जायचंय. रात्रीचे 11 वाजलेत. आई माझी सारखी वाट बघते की माझं लेकरू येऊ लागलं, माझं लेकरू येऊ लागलं. आणि घरी गेल्यावर पहिला प्रश्न, पाय धुवून पायऱ्यावर चढल्याबरोबर पहिला प्रश्न, माय अक्काला भेटायला गेलतास का, म्हणजे तिच्या लेकीला भेटायला गेलतास का. म्हणजे तिची इच्छा ही की 10-15 मिनिटं उशीर झालं तर झाले, माझ्या लेकरांना माझ्याकडे उशीर आला तर चालतं, पहिल्या प्रथम कुणाकडे जायला पाहिजे, तिच्या लेकीकडं. ज्ञानोबाराय कोण आहे तो, पांडुरंगाचा लेकरेत लेक आहे. जाईन गे माय तया, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईल गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा,
जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा जाईल गे माये तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. ज्ञानोबरायांचं माहेर आहे पंढरपूर. माहेर म्हणजे कोण आहेत ज्ञानोबराय? पांडुरंगाची लेक आहेत. पांडुरंगाची लेक आहेत. तुम्ही पांडुरंगाला काय वाटलं असेल सांगा बरं? चांगलं वाटलं असेल का अवघड वाटलं असेल? 100% चांगलं वाटलं असेल. कारण का नाशवंत देहाच्या आईला जर वाटतं की माझ्याकडे उशीर आलं तरी चालतं पण पहिल्या प्रथम माझ्या लेकीकडे गेलं पाहिजे आणि पांडुरंगाला तुला तेच वाटलं असेल की माझ्या ज्ञानोबरायकडे गेलं पाहिजे अगोदर आणि मग माझ्याकडे आलं तरी माझ्या चालतं. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले? चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू म्हणून म्हणाले. कारण तुकोबारायला माहितीये की पांडुरंगाचं प्रचंड प्रेम आहे. कारण पांडुरंग हा लेकुरवाळा आहे. विठू माझा लेकुरवाळा. कोण कोण आहे सोबत? हो पुढे चाले ज्ञानेश्वर. सगळ्यात पुढे हे लेकूर बघा पांडुरंगाचं लेकूर आहे. म्हणून पांडुरंग या विठईला आईला काय वाटतं की पहिल्या प्रथम माझ्या लेकराला भेटायला जा आणि मग वेळ असेल तर माझ्याकडे या. म्हणून आपण 2 अभंग पाहिले. पंढरीशी जा रे तुकोबारायांचा अभंग. आळंदी चला आळंदीला जाऊ विठाला 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 ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्म एकनाथ महाराज पूज्य भामरे महाराज की जय. सर्व संतान की जय. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. जाऊ म्हणजे सोबत असणं. जा म्हणे तुझं तू जा. चला जाऊ म्हणलं की आपण सोबत असतो. बरीच संसारातले माणसं रस्त्यातून वापस येऊ शकतात. गेलं तर मनानं जात नाहीत फक्त शरीराने जातात. म्हणून तुकोबाराय म्हणाल की मी तुझ्यासोबत राहतो बाबा. चिंता करण्याचं कारण आपण ज्ञानोबारायला भेटायला चालू. चला आळंदीला जाऊ. मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर मधलं पद होतं. जिल्हा पुरवठाधिकारी. घरी आल्यावर बायको पहिल्या प्रथम मला म्हणायची घरी आल्याबरोबर कापासून 7 वाजायचे कधी 7:30 वाजायचे. काय म्हणायचे? 2 पोरं होते आमचे लहान. काय म्हणे? ह्या दोघाला घेऊन जरा गार्डन मध्ये जा बरं बगीच्यामध्ये जा बरं. काय पोरांना घेऊन बगीच्यामध्ये जा. तिचे लेकर आहेत का? कारण तिला स्वयंपाक करायचा असतं काय तर काम करायचे असते. उतरल्याबरोबर गाडीतून उतर पहिला प्रश्न हातपाय धुतले साहेब जा बरं पोरांना घेऊन जा. आणि रक्षाबंधन आलं दिवाळी आली की म्हणायचे साहेब चला ना लातूरला. साहेब चला ना लातूरला. कोण आहे हो लातूरला? आहे माहेर आहे माहेर आहे माहेर. चला जाऊ अलंकापुरा संत सज्जनांच्या माहेरा. सेना महाराज म्हणाले चला जाऊ अलंकापुरा संत सज्जनांच्या माहेरा. संत सज्जनांचं माहेर कोणतं आहे? आळंदी आहे. आळंदी माहेर आहे. आळंदी. कोण आहेत ज्ञानोबराय? कोणचे आई आहेत, माऊली आहेत, बाई आहेत, बहीण आहेत, लेक आहेत. सगळ्या जगाचं जे जे तुम्हाला वाटतं ते सगळं वैभव आळंदीमध्ये आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय चला आळंदीला जाऊ. चला आळंदीला जाऊ. चला आळंदीला जाऊ. चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर डोळा पाहू. होतील संताची भेटी. होतील संताची भेटी. ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर डोळा पाहू. होती संताची या भेटी. होती संताची या भेटी.
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीलाच का बरं? ज्ञानोबा आळंदीमध्येच का बरं थांबले? कारण काय, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. स्वर्गात लोक तिथे येत आहेत. अतिशय पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी इंद्राने अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे. भगीरथी आहे, मणिकर्णिका आहे, इंद्रायणी आहे. जगातलं 14 गुणातलं सगळं वैभव आळंदीमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आळंदीमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले चला आळंदीला जाऊ. जाऊ म्हणजे सोबत आलो. काय करायचं आळंदीला जाऊन आपल्याला? चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबारायांना डोळ्याने पाहिजे, ज्ञानोबारायांना डोळ्याने पाहिजे. ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये येतो. ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये. आता कसं पाहणार ज्ञानोबाराला डोळ्यानं? कारण तुकोबाराय जेव्हा अभंग लिहिली तेव्हा सुद्धा ज्ञानोबाराय त्याच्या जवळपास 400 वर्ष अगोदर संजीवन समाधीमध्ये बसले होते. तरी पण जगद्गुरू म्हणाले चला आपण आळंदीला जाऊन ज्ञानोबारायला डोळ्याने पाहू, आपल्या डोळ्याने पाहू. आपण पाहणार तर डोळ्यानेच असतो, पण खरंच दिसतं का हो? एक संसारिक उदाहरण तुम्हाला सांगतो. नवरा बायकोचे भांडणं जवळपास प्रत्येक घरामध्ये छोट्या मोठ्या कुरबिऱ्या चालत असतात, असं मला वाटतं बरं का. अनुभव होता, आधी केले मग सांगितलं. आपल्याला अनुभव आला तर बोलायला हरकत नाही. आपल्या बायका पण कधी कधी म्हणतात बघा आपल्याला, दिसलं नाही का तुमच्या डोळ्याला तेव्हा दिसलं नाही का? आता नाव ठेवायला म्हणजे कधी? जेव्हा तुम्ही बघायला आले ते लग्न करा, तुम्हाला दिसले नाही का मिनिट? आता कशाला नाव ठेवता? आपण बघितलेलं असतं ना मुलीला जाऊन, पण काही दिसलेलं नसतं. म्हणजे डोळ्यानं सुद्धा बघून दिसत नाही बरं का. तुमचा भ्रम आहे, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला डोळ्यानं बघितलं दिसतं म्हणून. खरं दिसतं का तुम्हाला? एक छोटासा प्रश्न विचारू का? एक 30-40 वर्षाखालचा विचारतो, खरं तुमच्या डोळ्याला दिसतं का बघून? गुरुजींनी फळ्यावर शिकवलं, बरोबर आहे. बाबांनो हे फार महत्वाचं बरं का रे बाळांनो, पोरांनो, पोरींनो, हे फार महत्वाचं आहे. असा अभ्यास करा, असं तसं करा, एवढे मार्क चांगले पडतील तसं होईल. तुमचा इंजिनिअरला नंबर लागेल, मेडिकलला नंबर लागेल, कदाचित तुम्ही तहसीलदार व्हार, इंजिनियर व्हार. फळ्यावर सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला जे शिकवलं ते आम्हाला शिकवलं. तुमच्या शाळेतला जो फळा होता, कॉलेजमधला स्पर्धा परीक्षेच्या क्लासमधला जो फळा होता तोच फळा आमच्याकडे होता. तुम्हाला शिकवणारे BEd DEd वालेच होते, बरोबर आहे ना? आम्हालाही शिकवणारे BEd DEd वालेच होते. तीच पुस्तकं होती जी तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितली, जी आमच्या डोळ्याने बघितली. त्याच प्रश्नपत्रिका होत्या ज्या तुमच्या डोळ्याने बघितल्या, जी माझ्या डोळ्याने बघितल्या, बरोबर आहे ना? तुमच्या आमच्या डोळ्याने फळा बघितला, गुरुजींचे शब्द ऐकले, तीच पुस्तकं, तीच प्रश्नपत्रिका, तोच अभ्यासक्रम डोळ्याने बघितला. डोळ्याने बघून उत्तर का नाही दिसलं? तर अभ्यासक्रम तुमच्या डोळ्याला दिसायला पाहिजे होता ना. बघूनही दिसत नाही का? कारण आमच्यातला एक अहंकार असतो. होता तुला काय करायचं माझं मला कळतं, आम्हाला गायन येतं, आम्हाला कीर्तन येतं, फलान येतं, आम्हाला काही सांगायची गरज नाही. कळत नकळत आमच्यामध्ये अहंकार येतो. एवढे वर्ष होऊन सुद्धा, एवढे सप्ते करून सुद्धा, एवढे कीर्तन करून सुद्धा, एवढं प्रचंड गायन करून सुद्धा, एवढे अभंग पाठ असून सुद्धा आम्हाला ज्ञानोबाराय डोळ्याने दिसत नाहीत. आणि दिसले तर दारिद्र्य नावाचा प्रकार आमच्याकडे शिल्लकच राहू शकत नाही, शिल्लकच राहू शकत नाही. का? ज्ञानदेवे रचिला वारिले सारखा संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानोबारायने रचलाय, त्यांच्या डोळ्यानं त्यांना बघितल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे सांगा बरं? विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसता लाभुआती. अरे नुसतं बघितलं आपल्या डोळ्याने, नुसती कृपा केली तर तुझा दारिद्र्य नावाचा प्रकारच राहणार नाही, प्रकारच राहणार नाही. मानसिक दारिद्र्य पण राहणार नाही, आर्थिक पण राहणार नाही. मग का नाही दिसले ज्ञानोबाराय आमच्या डोळ्याला? दिसतच नाही. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबारायची आपल्याला संजीवन समाधी बघायची. एक छोटासा प्रश्न विचारतो. आई साहेब कधी गेलतात आपण आळंदीला? तुम्ही म्हणजे सगळे चालेल बरं का, असं व्यक्तिगत तुम्हाला मला टीका नाही करायची. प्रश्न आहे माझा छोटासा, कधी गेला होता आळंदीला? परवा जाऊन आले का? अरे वा, बरं 2 महिन्याखाली गेले, बरोबर आहे. हा 2 महिन्याखाली आईसाहेब आळंदीला जाऊन आल्या, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतले. 300 किलोमीटरतून गेल्या, 300 किलोमीटर आल्यासारखा माऊलीला बघायचं, माऊलीला भेटायचं. आईसाहेब माऊलीची संजीवन समाधी किती टप्प्याची हो? माऊलीच्या संजीवन समाधीच्या पायऱ्या टप्पे किती आहेत? आठवत नाही ना. डोळ्याने बघितले, 250-300 किलोमीटर जाऊन आले आळंदीला. ज्ञानोबारायला भेटायला दुसरा विचारच नव्हता. पैसा घातला, गाडीचं भाडं काय जे असेल केलं, ज्ञानोबारायला भेटायला गेल्या. आता तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो. तुमचं मुली 30-40 वर्षाचं असेल, 25 वर्षाचं, 30 वर्षाचं असेल. तुमच्या लेकराला कधी बघितलं नग्न तुम्ही पूर्ण कपडे घातले काढलेलं? लहान असताना, 3-4 वर्षाचं, बरोबर आहे. त्याच्या अंगावर कुठला ते खून आहे, वन आहे, हरवणार नाही. पण आपलं उदाहरण चाललंय. तुमचं लेकरू हरवलं, मुंबईमध्ये कोणाला तर सापडलं, तिथून तुम्हाला फोन आला, आई तुमच्या लेकराच्या अंगावरची खून सांगा. आठवते की नाही? आठवते.
आठवते. 4 वर्षाचं लेकरू असताना पाहिलं, आज 30 वर्षाचं लेकरू आहे. 26 वर्षाखाली पाहिलं त्याला नग्न, त्याच्या कमरेवरची, पाठीवरची, त्या ह्याच्यावरची गोपणी अंगावरची खून त्या 25-30 वर्षाखाली पाहिली. आणि आईला आजही त्या लेकराच्या अंगावरची खून आठवते. आणि 2 महिन्याखाली आळंदीला गेलं तर ज्ञानोबारायाच्या संजीवन समाधीच्या टप्पे आठवत नाही. विठाला विठ्ठल 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 का कृपा करावी ज्ञानोबारायांनी तुमच्यावर? काय बघितलं? तुम्हाला वाटतं का तुमच्या पैसे टाकले, पाया पडलं, भजन केले, कीर्तन केले, गायन केलं, उड्या मारल्या, सप्ते केले, पंक्ती दिल्या म्हणून भेटतील? नाही भेटणार. जप तप कर्म हरिवेन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय. अरे तुझं जप तप कर्म कशाला पाहिजे मला? व्यर्थ आहे तुझं सगळं. भाविवेन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे येरवी ना कळे करतळी आवळे तैसारी. आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही. कुठे तुझा भाव? कुठे गेली तुझी श्रद्धा? का नाही दिसते ज्ञानोबा आहे? आईचं उदाहरण म्हणजे तुम्ही आम्ही सगळे चालू बरं का, म्हणजे व्यक्तिगत कोणावर घेऊ नका. एक साले संसारिक माणसाचं आमच्यावर कृपा होऊन आम्ही काय देवाचं वाटोळ केलं, एवढी भक्ती करतो, एवढं नामस्मरण करतो. काही काही लोक ते कीर्तनात माळा घेऊन बसतात अशा जपत. आपलं कीर्तन चालू असतं, त्याचं चालू असतं त्याच्यामुळे रामकृष्ण रामकृष्ण कीर्तन चालू असताना जप चालू असतं. अनंत वाचाळ भरळती बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. अनंत वाचाळ रात्रंदिवस रामकृष्ण हरी म्हणलास काय फरक पडतो म्हणतात. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, सामान्यांचे नव्हे. ज्ञानोबारायांचे शब्द आहे. अरे बुद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी चवत्या परमानंदे मन नाही. अरे कशाचा तुझा भावच नाही ना माझ्याकडे, तुझी श्रद्धाच नाही ना. म्हणून तुकोबाराय म्हणाले की तुझ्या डोळ्याला दिसत नाही, तुझ्या डोळ्याला ज्ञानोबाराय दिसत नाही. मी येतो तुझ्यासोबत, चल चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर डोळा आपल्या डोळ्याने बघूत म्हणाले. कारण का? डोळा जे देखावे कानी हान ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आगवे मीच करून घालावे मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. अरे जर तुम्हाला डोळ्यानं नक्षकांत बघू लागलास ना अर्जुना, तुम्ही आम्ही अर्जुनच आहोत बरं का. कारण माऊली स्वतः आपल्याला म्हणाले कृष्ण परमात्म्यासाठी अर्जुन आहे आणि माऊलीसाठी आम्ही अर्जुन आहोत. अहो अर्जुनाची पांती परिसने अयोग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. तुम्ही आम्ही अर्जुनाच्या पंक्तीचे आहोत, अर्जुनाच्या पंक्तीचे. 18 अक्षौणी सैन्य एकमेकाला मारायला आलंय, हत्ती घोडे बर्चे तलवारी धिंगाणा धिंगाणा. आणि त्याच्यामध्ये कृष्ण परमात्मा गीता सांगतायत आणि अर्जुन ऐकतोय. साधी गोष्ट आहे का? कल्पना करून बघा ना. नुसत्या मोटरसायकलचा आवाज आला तर आम्हाला ऐकू येत नाही, म्हणतो हे बंद कर म्हणा आवाज, बंद कर म्हणा आवाज म्हणतो. काय धिंगाणा असेल तेवढ्या धिंगाणात अर्जुन ऐकतोय. आणि अर्जुनाच्या डोळ्याला फक्त कृष्ण परमात्मा दिसत होते, दुसरं काही दिसत नव्हतं. नकशिकांत डोळा जे पहावे कानी जे ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आगे मीच करून घालावे मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. अरे मग तुझ्या जीवनामध्ये दारिद्र्याचा विषयच निर्माण होत नाही. का होत नाही? कारण त्यांचे शब्द आहेत, हिरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे. अरे अर्जुना, मी जर प्रत्येक ठिकाणी जर माझ्या भक्ताला दिसलो ना, कशातही दिसलो, जळी स्थळी काष्टी पाशाने कशातही दिसलो ना, त्यांना चिंता करण्याचं कारणच नाही. ती जबाबदारी माझी आहे, माझी आहे. आमच्या लेकराला कशाती आईच दिसते, कशाती आई दिसते. आणि आईचं प्रेम सुद्धा लेकरावर कसं असतं. शाळेत लेकरू उठून सोडून आली ना, स्वयंपाक करता करता आता असा बसला असेल माझा श्याम्या, आता लिहित असेल, 1 काढत असेल का 2 काढ, आता 11 वाजले, आता डबा खात असेल का, स्वयंपाक करू लागले घरामध्ये. पण काय दिसू लागले हिच्या डोळ्याला? फक्त लेकरू दिसू लागलं. त्या लेकराला फक्त आई, फक्त आई. एवढं नातं जोडलं गेलं पाहिजे भगवंताशी. आणि संसारिक माणसाला हे अवघड वाटतं. खरं म्हणजे हे अवघड नव्हे, नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड. तोच वरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस तोपर्यंत निश्चय. विठाला विठ्ठल विठ्ठल चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. काय झालं? संसारात आल्यानंतर पंचतत्वामुळं माणसाच्या मनामध्ये आचार विचारामध्ये काम क्रोध ईर्ष्या द्वेष नकळत घुसलेले असतात. आणि त्याच्यानं सगळं डोळ्याला चांगलं दिसत असतानाही दिसत नाही. आमचं ट्रेनिंग झालं, फार सुंदर ट्रेनिंग झालं. IAS मध्ये फार चांगल्या ट्रेनिंग होतात. मोठ्या अधिकाऱ्यांना फार चांगल्या ट्रेनिंग सगळ्याच कर्मचाऱ्याला असतात. पण त्यात अधिकारी जरा आणखी उच्च स्तरावरचे असतात. एक असा पांढरा शुभ्र मोठा बोर्ड होता, एवढा मोठा बोर्ड होता.
आणि त्या बोर्डावर आमच्या समोर त्या प्रशिक्षण घेणाऱ्या माणसाने काय केलं, शिकवणाऱ्याने एक काळा डाग केला, कोपऱ्यामध्ये काळा डाग, काळ्या पेनने काळा डाग मारला आणि आम्हाला विचारलं सगळ्याला काय दिसतं, इंग्रजीतून होतं ते, तुम्हाला काय दिसतं सर, काय दिसतं मॅडम. आम्ही प्रत्येक जण म्हणत होतो काळा डाग दिसतो, कोणी म्हणायचा चंद्रासारखा दिसतो, कोणी म्हणायचा सूर्यासारखा दिसतो, असा गोल दिसतो, तसा गोल दिसतो. 10-12 लोकांनी आम्ही उत्तर दिलं. काय दिसलं आमच्या डोळ्याला, तेवढा बारीक डाग दिसला, तेवढा बारीक डाग, पांढऱ्या शुभ्र फळ्यावरचा बारकासा काळा डाग दिसला. तो काय म्हणाला, सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. म्हणलं का, अरे तुम्हाला एवढा छोटा काळा डाग दिसतो, एवढा पांढरा बोर्ड का नाही दिसत. म्हणा ना की सर पांढरा शुभ्र बोर्ड दिसतो आम्हाला, काळा डागच काय दिसला. अगदी संसारातल्या माणसाला हेच असतं, फक्त उणिवा दिसतात, समोरच्या उणिवा दिसतात, म्हणून ज्ञानोबराय दिसत नाहीत, म्हणून ज्ञानोबराय दिसत नाही. आपल्या डोळ्यात सुद्धा काय दिसलं पाहिजे, सकारात्मक दिसलं पाहिजे. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न विचारा पोरीला, 50 प्रश्न पोराला विचारा. एकदा लग्न करून आता तुला फलानीत नाही बिस्तानीत असं म्हणू नका. भगवंताने प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेला आहे, काही ना काही. यांना गायनाचा दिला, मृदंगाचा दिला, यांना शूटिंगचा दिला असेल, यांना गायनाचा दिला, मला कीर्तनाचा दिला. प्रत्येकाला काही ना काही दिले भगवंताने 100%. कारण मनुष्य देहासारखा श्रेष्ठ देहच नाही, म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा हा देह मागतात. स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गाहुनी देव करितात. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्युलोकी व्हावा जन्माम्हा. इहलोकीचा हा देहे देव इच्छिताति पाहे, धन्या मे जन्मालो दास विठोबाच. ते म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठव, आणि मृत्यूलोकात आलेलं काय म्हणतं, मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा, दुर्दैव आहे आपला, रोज पेपर काढून बघा, मराठवाड्यामध्ये 4-2 तरी आत्महत्या असतात, पहिल्या पानावर बातम्या आलेल्या असतात. कारण का, ह्या देहाकडे त्यानं बघितलंच नाही. तुला काय दिलंय, तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. बाबा तुला इतकं सुंदर दिले ना, हत्तीचं तोंड एवढं मोठे, हत्तीच्या जिभा एवढ्या मोठे येतात, वाघाच्या जिभा एवढ्या मोठे येतात. ते रामकृष्ण हरी नाही म्हणू शकत, तूच म्हणू शकतोस, एवढं भगवंताने तुला दिले. परवे झाले आलो या देहाशी, जोड जोडिली मनुष्य देहाशी. काय पाहिजे, परवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो त्वरी उरले त्या हरी तुम्हा समर्पण. अरे बघ ना, एवढं सुंदर दिलंय ना तुला, हात दिले, पाय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जोडची नारायण. नासे जीवपन भवरोग, इंदरी ऐकान, दिले इंद्रिये हात पाय कान, नाशे जीवपन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. महाराजांनी प्रमाण दिलं, हात पाय कान नाक डोळे आपल्याला दिलेत ना, याच्यातून ज्या संवेदना आहे, याच्यातून जे कळू शकतं, इतर प्राण्यांना एवढं कळत नाही जेवढं माणसाला कळतं. म्हणून स्वतःकडे डोळ्यांनी बघा, पहिल्या प्रथम स्वतःकडे बघा. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं, माझं वाक्य पुन्हा ऐका, ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही, करू शकत नाही. आधी केले मग सांगितले. सुंदर बघा, आरशामध्ये उभं राहायचं, माऊली तुमचे अनंत उपकार आहेत, आपल्याकडेच
बघा, स्वतःकडे बघा. भक्ती काय आहे? भक्ती म्हणजे तुला ओळखणे. या कारणे भेदाते सांडून अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावे गा. ऐसे निभा समरसे दृष्टी जे उल्हासे तै भक्ती ऐसे आम्ही म्हणो. ज्ञानोबांनी व्याख्या केली भक्तीची. तुझ्या सहित जाण, तू कोणाशी जाण. नुसतं माझा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करू नको. पांडुरंगाला असं केलं, रामाला तसं केलं, अजिबात नाही. या कारणे भेदाते, काय शब्द आहेत बघा. या कारणे भेदाते सांडून अभिदे चित्ते आपण सकट माते जाणावे गा. तुझ्या सकट जाण, तू कोण आहेस, तुझ्याकडे बघ. पहिल्या प्रथम डोळा आजी देखावे, तुझ्या डोळ्यानं स्वतःकडे बघ, कारण मी तुझ्यातच आहे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्वसुखाचा रामू की भ्रांताशी कामो विषयावरी. अरे तुझ्यात हृदयात आहे. केवळ हनुमंतरायांनी छाती फोडून दाखवली म्हणजे त्याच्यामध्ये देव आहे. सावता महाराजांनी पोट फाडलं त्यांच्यात आहे, तुझ्यात नाही का? तुला पोट फाडायची पण गरज नाही, छाती पण फोडून घ्यायची गरज नाही. आहे म्हणजे आहे. काय बघ, तुझ्याकडे बघ. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा. ज्ञानाचा ईश्वर तुमच्या हृदयामध्ये बसलाय. ते ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. बघा बरं का, आमच्या डोळ्यात दिसत नाही म्हणून सगळ्या घटना घडतात. आम्हाला माऊली दिसत नाही, ज्ञानेश्वरी दिसत नाही, गाथा दिसत नाही, आळंदी दिसत नाही, पंढरपूर दिसत नाही. तिथं गेलं तरी घरच दिसत असतं. कधी कधी पळत घरला वापस येईल. ह्याच्याशिवाय संसारिक माणसाला काही जास्त आवडत नाही. थोडंसं रामायण डोळ्यासमोर आणून बघा. सोन्याचं हरिण सीतेला दिसलं, बरोबर आहे, दिसलं, हरिण दिसलं. आणि हरणाच्या मनात प्रेमात अडकले की मला हरिण पाहिजे खेळायला, गार्डनमध्ये पाहिजे असेल आपल्या घरी ठेवा. आपण चुळी वगैरे म्हणतो तसं काही नाही, पण हरिण पाहिजे. सोनेरिया खूप सुंदर दिसतं. राम गेले, रामाने सांगितलं लक्ष्मणा तू रक्षण कर. रामाला नंतर त्याने अडचणीत आणलं त्या हरणाने. तुम्हाला सगळी कथा माहिती, खोला जात नाही. लक्ष्मणाने रेषा ओढली, कारण लक्ष्मणाच्या मागे लागली, तू जा जा जा. लक्ष्मण गेले आणि सांगितलं माते या रेषेच्या पलीकडे जाऊ नको. सीतेला रेषा दिसली का? सीतेला रेषा दिसली का? रावणाला भीक मागण्यासाठी नको म्हणून सांगितलं होतं. रेषा दिसायला, रेषा ओलांडून पलीकडे, डोळ्याला रेषा दिसली नाही, ओलांडून पलीकडे गेली. कदाचित जर डोळ्याला रेषा दिसली असती तर रामायण घडलं नसतं, बरोबर आहे ना? रावणाने पळवून नेलं नसतं. आम्हाला रेषाच दिसत नाही संसारातल्या. मर्यादेचं उल्लंघन कधीच करून निघून जातो आम्ही. आणि मग दुःख वाटायला आम्ही काय केलं, आम्ही काय केलं? पेरलं ते उगवणार आहे. पेड बोये बबुल का आंबुआ कहा से पाय. बाबळ जर पेरली ना, किती खत पाणी घातलं त्याला 100% काटे लागणार आहेत, त्याला आंबे लागणार नाहीत. म्हणून आपणाला ज्या मर्यादा अध्यात्माला घालून दिल्या, शास्त्रानं घालून द्या, ती लक्ष्मण रेषा आपल्याला दिसू देत जा. 8ला कीर्तन 8ला, 7ला तर 7ला ह्या लक्ष्मण रेषेत संप्रदायात घातलेला. 8:15 8:30 आदळत आपटत यायचं. ह्यांना वाटतं की आम्ही जर घरात थांबलो नाही ना, दूध उतू जातं, अजून काही होऊन जातं घरात. सोडीतच नाहीत. हळू 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 9 वाजता विठ्ठलचे जे विठ्ठल म्हणा ना, तरी पण येत राहतात. हा त्याला काय फरक पडणार आहे? ऐसे मेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी. अरे 1000 वर्षापासून उभा आहे तिथं, विटेवर उभा आहे. 28 होऊन गेली त्याला. तुमची कुठं वाट बघणार आहे? वाटप आहे उभा, कोणाची वाट बघू लागलाय तो? तेवढ्या भक्ताची बघू लागली की ज्याला डोळ्याने साक्षात भगवंतच दिसतो. कशामध्ये? जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण आम्हाला दिसतच नाही. नुसतं कीर्तन, हा 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 कथा सांगा, फलाना करा, बिस्तान करा. लोक पाया पडतात, निघून जातात, फुलं टाकतात, हे उड्या मारत जातात, त्याच्यावरून पाय धुतात. घरामध्ये बायको जेवायला चहा पाय लवकर चहा देत नाही, जेवायला वाढत नाही, कारण जमतच नाही तिथे. पण बाहेर मात्र मोठेपणाने मला टीका नाही करायची. मला हेच तुम्हाला सांगायचे की एवढे सत्य होऊन सुद्धा सख्या भावाची भांडणं मिटली नाहीत. आमची सख्या भावाची, सासू सुनेचे भांडणं मिटले नाहीत, भावाचे नाहीत, बहिणीचे नाहीत, आई वडिलाचे लेकराचे भांडणं मिटले नाहीत. मग कशाला सत्य करतो एवढे आपण? कारण आम्हाला दिसत नाही ना कुठलं काही. फक्त आपल्याला आपला आपला अंग दाखवायचा, मी फलाना बेसताना, विषय संपला. म्हणून तुम्हाला सांगितलं जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय. काही नाही, कीर्तनकार सुद्धा मरून जातील, सगळेच मरणार आहेत, पण सुखानं भगवंत घेऊन जाईल अशाची संख्या फार कमी असणार आहे, प्रचंड कमी असणार आहे. कारण का? त्याला नखशिकांत भगवंत दिसला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्यातून झाली पाहिजे. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबारायला डोळ्याने बघायचंय. आता याच्यानंतर गेल्यानंतर माऊलीची संजीवन समाधी डोळे उघडून बघा, किती टप्प्याची आहे ते बारीकीनं बघा. आता ह्याच्यानंतर विसरू नका, कारण अंतुरणावर पडल्यानंतर तुम्हाला ज्ञानोबाराय जशाच तसे आठवले पाहिजेत. कारण कधी मृत्यू येणार आहे माहित नाही. आणि मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. अर्जुना सदैव माझं स्मरण कर, कारण मृत्यू कधी येईल माहित नाही. आणि मृत्यू समय तुला ज्याची आठवण आली तिकडं तू जाणार, मी तुझ्या डोळ्याला सदैव दिसला पाहिजे. ना तर काय होईल? हरिण गरबी जडभरत राजा गेला ना, तशी परिस्थिती होऊन जाईल. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, जडभरत राजा हरणी गर्भा गेला, जडभरत राजा हरणी गर्भी
जड भरत राजा हरणी गर्भेला घाला तो घातला वासनेचा वासनेचा घाला तो घातला वासनेचा वासनेचा जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला. का सांग हे प्रमाण का सांगितलं, हे उदाहरण का सांगितलं? कारण जडभरत राजा भक्ती करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेला, पण मृत्यूसमोर सारखं काय दिसू लागलं त्याला? मी मेल्यानंतर हरणाच्या पिल्ल्याचं काय होईल? मी सारखं ते पिल्लू दिसू लागलं डोळ्यासमोर आणि त्याच्यात मृत्यू आला आणि पुढचा जन्म हरणाच्या पोटाला गेला. आम्हाला काय पाहायचंय? हरिण नाही पाहायचं, संसार नाही पाहिजे. बायकोचं काय होईल, नवऱ्याचं काय होईल, पोरं कशी करतील, सून कशी करतील, नातोंडाचं तोंडच बघितलं नाही, मरता मरता तोंड बघितलं असतं बरं झालं असतं. अजिबात नाही. काय बघितलं पाहिजे? आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा समरावे मातेची. तो माऊलीची संजीवन समाधी आठवली पाहिजे. हार कसा घातला होता, मुकुटा कसा ठेवला होता, सकाळचा हार काय होता, दुपारची पूजा काय होती, रात्रीची पूजा काय होती, पडल्या पडल्या अंतरावर आठवलं पाहिजे. आणि ते कधी बघितलं पाहिजे? डोळ्यांनी बघितलं पाहिजे. आजकाल मोबाईलवर आम्हाला बसल्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतं. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. रामायण घडलं डोळ्याला न दिसल्यामुळं, महाभारत सुद्धा त्याच्यामुळेच घडलं. दुर्योधन आला, पाहुणा आहे बरं का, पाहुण्याचा आदर सत्कार केला पाहिजे. पाहुण्याची टिंगल काढल्याचा आमच्या मनामध्ये विचार येऊ नये, कारण तो अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. काय झालं? द्रौपदीला हा कोण दिसला? दुर्योधन दिसला. पाण्यात चाललाय, पाण्यात पडणार आहे. अरे पाण्यात पडशील, त्याला पाणी दिसलं नाही, डोळ्याला दिसलं नाही, पाण्यात पडला तो. हे काय म्हणाली? आंधळ्याचा पुत्र आंधळा. म्हणायला पाहिजे होतं का? नाही ना. तिला काय दिसायला पाहिजे होता? माझा धीर पडला, धीर दिसायला पाहिजे. धीर नाही दिसला. तिला काय येडं पाण्यात पडलं, पटकन बोलून गेली. काय झालं? अख्खं महाभारत घडलं. अख्खं हजारो लाखो लोक मारले गेले. म्हणजे आपल्या डोळ्यात चांगलं दिसू द्या, पाहुणे रावळे मामा काका. कारण कुणाचा जर अपमान जर झाला आपल्याकडनं तर त्याचे फळ भोगावे लागतात. जैसा अपमानेला तिदी सुकृताची संपत्ती, का साई खड्याची गती सूत्रतंतो. ज्ञानोबाराय सांगतात, अतिथीचा जर अपमान झाला तर 100% त्याचे भोग भोगावे लागतात. हा दुर्योधन अतिथी होता, अतिथी होता आणि तो पाण्यात पडल्याचं तिला दिसलं ना, ती हसली. पण पाण्यात पडल्यानं पटकन जा जाऊच लागा, धरू लागा. अहो जाऊच नका, 100% पाणी. हक्कानं जर सांगितलं असतं, आडवाडवी केली असते, कदाचित दुर्योधन पाण्यामध्ये पडला नसता, पाण्यात जर पडला नसता आणि हिरच्या जर डोळ्याला वाईट दिसलं नसतं तर महाभारत घडलं नसतं. सांगण्याचा हेतू असा आहे, कोणीतरी अडचणीत यावं आणि मग त्याचा आनंद घ्यावा आपण, हे आपल्या डोळ्याला दिसू देऊ नका. तो अडचणीतच येणार नाही याची खात्री करा. ऐकणं ना ऐकणं त्याचा विषय, आमचं काम सांगायचे. बाळांना अभ्यास करा. शेजाऱ्याचं पोरग पास, अरे वा छान झालं, नोकरी लागली, अरे वा तू मोठा झाला, तुझ्या डोळ्याला चांगलं दिसू दे. आमचे लेकरून सांगतात, आई आई ते पोरग तहसीलदार झालं, ते फलाना काका PSI झाला. आमची उत्तर काय असतात? कलेक्टर हो म्हणावं, आम्हाला काय देणे का नाही, आमचं घर थोडंच चालवणार. बिलकुल नाही. तुमच्या डोळ्याला चांगलं दिसू द्या. त्याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणा, बाळा तू तहसीलदार झाला, म्हणा इंजिनियर झाला, तुझ्या तलाठी झाला, ग्रामसेवक झाला, तुझ्या मायबापान फार कष्ट केलेत बरं का बेटा. आता लक्ष दे मायबापाकडं. आपल्या गावातले काही 4 पोरं लाव मार्गाला, शिकव, त्यांना मार्गदर्शन कर. हे तुमच्या डोळ्याला दिसू द्या. द्वेष दिसू देऊ नका, कारण केलेल्या कर्माची परतफेड आहे. ज्ञानोबारायला जसं डोळ्याने पाहायचं आहे तसा आमचा संसार सगळा ज्ञानोबार आहे. कारण मी नसे ऐसा कौनू ठावासे, प्री प्राण्याचे दैव कैसे, जे न ते खती माते बघतच नाहीत माझ्याकडे, म्हणतात ज्ञानोबार आहे. मीच आहे सगळा भरलेला, चौकडे मी भरलेला आहे. मी नाही अशी जागा आहे का अर्जुना? अर्जुनाला कृष्ण सांगतात, माऊली आपल्याला सांगतात, म्हणजे कशाती दगडा धोंड्यात कशाती पाषाणात ज्ञानोबार आहे भरून उरलेत. आपल्या डोळ्याला दिसू द्या, हीच आमची आळंदी आहे. आणि तुकोबार आहे सदैव आमच्या सोबत आहेत, असं आपण पहिल्या चरणाचा अर्थ काढूया. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आणि आळंदीला गेल्यानंतर काय होईल म्हणतात तुकोबार आहे दुसऱ्या चरणामध्ये? होती संताची ये भेटी, 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 होती संताची ये भेटी. सांगू सुखाची अवस्थी, सांगू सुखाची अवस्थी, होती
संताची भेटी होती संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी सांगू सुखाची गोष्टी होती संताची भेटी होती संताची भेटी होतील संताच्या भेटी सांगू संसाराच्या गोष्टी. काय झालं चुकलं नाही हो असंच आहे आपण तुमचं काय तर सांगण्यात चुकतं. होतील संताच्या भेटी सांगू संसाराच्या गोष्टी असं तू कोबर आहे म्हणाले नाही का हे नाही म्हणतात. मग आळंदीला गेलं तर आपण काय म्हणतो एखादं भेटल्यानंतर एखादी बाई भेटली एखादा काका भेटला म्हणतो पुरीच लगीन झालं का पोरग झालं नाही अजून नातवंड नोकरी नाही लागली अरे संसाराबद्दलच बोलताय ना तिथे गेल्यानंतर मग अभंग चुकलं का आपण चुकतो. हा होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी संसाराच्या गोष्टी सांगायच्या नाहीत तुकोबरानं सुखाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सुखाच्या गोष्टी कोणता सुख कशाला म्हणतात काय सांगायला पाहिजे. अरे बाबा मध्ये 2-3 वर्ष कोरोना होता येता आलं नाही मागं अडचण आली होती आमच्या घरात असं घडलं होतं 4 वर्षानंतर मला आळंदीला यायला मिळालो काय भाग्य थोर आहे माऊलींची कृपा आहे किती आनंद आहे बरं. अहो आई आपण 2 वर्षानंतर आळंदीच भेटलो किती चांगला आहे माऊली तुम्ही पण भेटले मला मागं हरिपाठ पाठ नव्हता तुम्ही म्हणल्यानंतर मी हरिपाठ पाठ केला ज्ञानेश्वरच्या वया मला बऱ्याच पाठ झाल्या गीतेचा अध्याय पाठ झाला सांगणं आनंदाने माझं पोरग मर्दंग वाजू लागलं कीर्तन करू लागलं पुती वाचू लागलं फलानं करू लागलं पहिलं चुकीचं वागत होतं आता चांगलं वागू लागलं सांगणं सुखाच्या गोष्टी ज्ञानोबाराच्या वतीनं नाही सांगत हे नाही सांगत काय सांगतो पोराला नोकरी लागला तुम्हाला सांगू का आपलं पोरग आता फलाना झालं आपली पोरगी असं झालं आता 2 नातवंड झाले एवढं कमवू लागले पुण्यामध्ये बंगला घेतला कंपनीत झालं काय मोठेपणाने सांगायला संसाराच्या गोष्टी तिथे जाऊन नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान काही नाशवंत सांगू नको नागवेची जाई सुखे उत्तराई झालो पैसे ना महाराजांनी सांगितलं अरे रिकाम्या हाताने आलीस रिकाम्या हातात जाणार आहेस अजिबात सांगू नको दुर्दैवानं नमूद करतो त्या दिंडीमधून सुद्धा फोन लावतात असे चढावर रेंज नसेल तर दार लावून घे बरं का नीट कुलूप लाव कुंडी लाव अजून 4 दिवस आहेत आता आम्ही फलान ठिकाणी आलो आता पंढरपूर जवळ आलं द्वादशी झाली की लगेच निघालो संध्याकाळपर्यंत येऊ लागलो 8 दिवस अगोदरच सांगते नको सांगू बाबा सांगू सुखाच्या गोष्टी या जगात कोणीच कोणाचं नाही. मला प्रमाण भरपूर माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे तर नामदेव महाराजाचा 9 चरणाचा अभंग आहे. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून या मानसी म्हणून या ऋषिकेशी शरण तुझसे मी आलो. या अभंगामध्ये नवरा बायको लेकर माय बाप मित्र कोणी कोणाचं नाही फक्त भगवंताची आठवण करा म्हणतात नामदेव महाराज. ही वस्तुस्थिती आहे म्हणून सुखाच्या गोष्टी सांगा पांडुरंगा तुझे अनंत उपकार आहेत की आम्हाला भक्ती मार्गावर आणलास आणि भक्ती ही भगवंतानं दिल्याशिवाय होत नाही. आपला गैरसमज आहे की आम्ही भक्ती करतो आपल्या करण्यानं भक्ती होत नाही. अगा सूर्योदय झालिया सूर्येची पाहावा धनंजया देवी माते मी जाणावया मीची हे तू. अरे सूर्य निघाल्यानंतर बॅटरी लावून बघत नाही आपण सूर्य निघाला का कशामुळे कळतो सूर्यामुळेच कळतो सूर्य निघाला का मावळला का. अगदी त्याप्रमाणे माझ्या कृपेशिवाय भक्ती होत नाही माझी कृपा व्हावी लागते नाही तर काय अनंत वाचाळ बरळती बरळ किती तप कर जप कर सिद्धी काही करणार माझा तुझा संबंधच नाही इतका अंतकरणातून ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला आणि म्हणून काळजीपूर्वक ज्ञानोबारायांच्या अभंगाच्या अनुषंगाने तुकोबारायांच्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं आहे. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. जर आपण आळंदीला आलो तुकोबाराय म्हणतात चला मी तुमच्या सोबत येईन आणि काय होईल संतांच्या भेटी होतील. संतांच्या तुकोबाराय तेवढ्या जवळपास 300-350 वर्षाखाली सांगून गेले म्हणजे तुकोबारायांच्या काळात जे संत होते आळंदीमध्ये तेच संत आजही आहेत कारण तो अभंग आजही जशाच तसा आहे. काही तुमच्या आमच्यासारखे सजीव माणसं बदलले असतील पण बाकीचे संत तिथेच आहेत. कोण आहे तो संत आळंदीमध्ये ज्यांची भेट घ्यायला पाहिजे. आता आपण इकडल्या भागातले लोक छत्रपती संभाजीनगरच्या बरोबर आहे इकडून आपण आळंदीला जातो वडगाव मार्गे जातो. पहिले संत लागतात बघा डाव्या बाजूला कोण आहेत विश्रामबा
चांगदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्या केलेले, ज्ञानोबरायांच्या सोबत राहिलेले, भिंत चालवली ज्ञानोबरायांनी त्यांचा गर्व हरवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं. पहिल्या प्रथम चांगदेव महाराजांची भेट होते, तिथं गेलो पाहिजे, गाडी उभी करून उतरलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. चांगदेव महाराज काय भाग्यवंत आहात हो, 1400 वर्ष तपश्चर्या केली, आयुष्य तुमचं अजून किती वर्ष गेलं असतं माहिती नाही, पण 14 वर्षाच्या मुक्ताईनं माझ्या ज्ञानोबरायांच्या भगिनीनं तुमचा उद्धार केला आणि तुम्ही चांगावटेश्वर झाले. एवढं मोठं तुम्हाला पद मिळालं. म्हणा त्यांना आमच्यावर पण कृपा करा, कारण तुम्ही ज्ञानोबरायांच्या सोबत राहिलेले आहात. आता भेटायला चालू आळंदीला आणि कृपा कोणाला मागू लागलो आपण? चांगदेव महाराजाला. असं शक्य आहे का हो? आता हे मीटर आहे इथं, ह्या मीटर मधून लाईट तिथे गेली, बरोबर आहे, ते वायर इकडे आलं, लाईट इथे लागेल का नाही? कोणत्या मीटर मधून आली? या मीटर मधून. पण त्या खांबापासून घेतली ना आपण. आता इथून इथं घेतली, आले का नाही? इथून तिथं गेली, आली का नाही सांगा? मग इथं चांगदेवापाशी गेली, चांगदेवापासून आम्ही घेऊ, आमच्यापासून इकडे देऊ. अरे कुठे बटन टाक ना, कुठे वायर खुपसतात, आले तर तिथूनच. कळलं? म्हणजे चांगदेवाला काय मागायचं आहे? ज्ञानोबरायाकडे नाही, नाही, चांगदेवाला माग, कारण त्याच्या बटन एवढे फ्यूज आहेत ना, त्याच्याकडे काय काढतात त्याला, असे प्लग आहेत ना, कुठेही खूपच तुझं चालतं. कारण हे सगळे संत आहेत. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. विठाला होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. अनेक संत तिथे आहेत, फक्त मी काही संत तुम्हाला मोठे मला जेवढे आठवते सांगतो. पुढे गेल्यानंतर इंद्रायणी लागते आपल्याला, भगीरथी लागते. हे संत आहेत का? इंद्रायणी भगीरथीचे स्नान जे करीते ते मोक्षपदाशी जाती, तर संशय नाही. नाथ महाराजांनी सांगितलं. कोण आहे ते देव? येथीचे वृक्ष पाषाण. येथीचे कुठले? आळंदीचे. येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देवजान, म्हणे एका जनार्दन येत संशय नाही. आळंदीतले दगड, धोंडे, झाड, पशु पक्षी सगळे देव आहेत, सगळे देव आहेत. कारण देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत संत देवते, निमित्ताची प्रतिमा, निमित्ताची प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. कोण आहे देव? कारण शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले येथीचे वृक्ष पाषाण. कुठले? आळंदीचे वृक्ष पाषाण ते अवघे देवजान, म्हणे का जनार्दन येत संशय नाही. आळंदीतले सगळे दगड धोंडे देव आहेत. आणि तुकोबाराने सांगितलं देवते संत, देवते संत, होतील संताच्या भेटी. म्हणजे जेवढे आळंदीमध्ये देव भेटतील ना, ते सगळे संत आहेत. नाथ महाराजांचे प्रमाण दोन एकत्र करून सांगतो तुम्हाला. देवते संत, देवते संत, संत ते देव, संत ते देव. दोन अभंग आहेत नाथ महाराजांचे. देवते संत आणि संत ते देव, त्याच्यात फरकच नाही कुठला. म्हणजे आळंदीमध्ये जे भगीरथी दिसली तिला नमस्कार करा, त्यातला चरणात तीर्थ घ्या. इंद्रायणीमध्ये स्नान करा, तिथलं तीर्थ घ्या. पुढे आजान वृक्ष दिसतो आपल्याला, मध्ये या थोडं पुढे आल्यानंतर शनी महाराजांचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करा. हायबती बाबाची पायरी लागते. हायबती बाबा संत आहेत, प्रचंड मोठे संत आहेत. हायबती बाबा जेव्हा भजन करायचे ना ज्ञानोबरायांच्या समोर, संजीवन समाधी समोर, तेव्हा ज्ञानोबरायांची संजीवन समाधी डोलायची, अक्षरशः अशी हालायची. आता आळंदीमध्ये गेल्यानंतर हायबती बाबाच्या दर्शनाला जा, पायरीवर दर्शन घ्या, हायबती बाबाला नमस्कार करा. कारण त्याच्याशिवाय माऊलीला नमस्कार पोहोचेल की नाही मला माहिती नाही, कारण त्यांचा सगळा जीव हायबती बाबासारख्या भक्तामध्ये आहे. कासव तिथे आहे दरवाजामध्ये, तो संत आहे, कारण रात्रंदिवस भगवंताच्या सोबत राहतो. मध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला हनुमंतराय आहे, गरुड आहेत, हे संत आहेत. गरुडा हनुमंतादी आपण सामोरा येतो जगजीवन. कोण आहेत? हे संत आहेत, कारण भगवंताच्या सोबतचे येते. त्यांना नमस्कार करा. डाव्या बाजूला वळल्यानंतर हायबती बाबाची संजीवन, आपलं हायबती बाबाची समाधी आपल्याला दिसते. तिथं बारीकीनं पहा, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे ना, अगदी तशीच छोटी संजीवन समाधी तिथं पण आहे. कारण साक्षात ज्ञानोबराय तिथे जाऊन बसले त्यांच्या बाजूला.
जशाच तसे संजीवन समाधी आपल्याला तिथे दिसते. म्हणून हैवती बाबाला नमस्कार करा. काय करू लागलो आपण? होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. हैवती बाबा काय भाग्यवंत आहात हो, तुम्ही भजन करायचे, ज्ञानोबाला डोलायचे तुमच्या समोर. आम्ही तर फक्त एवढंच ऐकून होतो, नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग. नामदेव महाराजाच्या कीर्तनात पांडुरंग नाचतो एवढंच माहिती होतं, पण तुमच्या भजनात सुद्धा माऊली नाचतात हे आम्हाला आत्ता कळलं अभंग वाचल्यानंतर. म्हणून त्यांना नमस्कार करा, सांगा तुमची पण कृपा आमच्यावर असू द्या म्हणा. तिथं नवनाथ आहेत, तिथे ठेवलेले विठ्ठल रुक्माईचं मंदिर त्याच्यामध्ये आहे, त्यांना नमस्कार करा. नवनाथांची सहज आठवण करून बघा, कारण तिथे दिसतात. आपण काय करतो, उगे जातो पटपट गडबड करतो, फोन काढणं, हॅलो हॅलो आता मंदिरात आलो, थोडी गर्दी आहे, आता जवळच आलो, घरच्याला इथून सांगत राहतो आपण फोनवर. अरे ज्ञानोबाला भेटायला आलास ना, नकशकांत बघ, मंदिर असं डोळ्यासमोर जसे असतं उभं राहायला पाहिजे. आळंदी म्हणलं की 100% इंद्रायणी, भगीरथी, आजान वृक्ष, सुवर्ण पिंपळ जशास तसं दिसला पाहिजे. कुठलीही उणीव असता कामा नये. जर आमच्या मातेला 30 वर्षाखालच्या लेकराच्या अंगावरची तीळ दिसतो तर आम्हाला ज्ञानोबाऱ्या दिसतेच पाहिजे, कारण आपण त्यांचे भक्त आहोत ना आपण ज्ञानोबाऱ्यांचे. तिथून पुढे या, सुवर्ण पिंपळ आहे, तिथे एक पिंपळ आहे, त्या पिंपळाखाली नाथ महाराज बसलेले आहेत. नाथ महाराज 400 वर्ष, जवळपास 350-400 वर्ष संजीवन समाधीमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदा बोलून घेतलं. कुणाला? ज्ञानदेवे येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्यतेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. आजान वृक्षाची मुळे कंठास लागली, येऊन आनंद स्थळे काढवेगी. असे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दने पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. तो त्याच्यात बसल्यानंतर झाडाखाली माऊलीमध्ये बोलून घेतलं. आणि 3 दिवस नाथ महाराज 3 दिवस ज्ञानोबरायांसोबत होते. काय खाल्ले असतील, काय पिले असतील, काय चर्चा केली असेल. 3 दिवस संजीवन समाधीमध्ये नाथ महाराज बसले. म्हणून नाथ महाराज संत आहेत, त्यांच्या पिंपळाला प्रदक्षिणा घाला, न चुकता त्यांच्या पायावर डोका ठेवा. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. नाथ महाराज काय भाग्यवंत आहात हो, साक्षात भगवंताने तुमच्या घरामध्ये स्वयंपाक केला, पाणी भरलं, आणि श्रीखंडाच्या रूपाने काय केलं, देव धुतले, पूजा केली, कपडे धुतले. चंदन उगळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगळो निकारी. श्रीखंडा चंदन उगळो निकारी, श्रीखंडा चंदन उगळो निकारी. वस्त्रे गंगे तीरी धूप आसे, वस्त्रे गंगा तीरी धूत आसे. श्रीखंड्या चंदन उगळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगळो निकारी. श्रीखंड्या चंदन उघळून घरी, पुरस्तक वस्त्र गंगा तिरी धुतसे. नाथ महाराजांच्या घरात साक्षात भगवंताने, विष्णू भगवंताने, कृष्णाने, रामाने सेवा केली. त्या नाथ महाराजांना मध्ये बोलून 3 दिवस ज्ञानोबाराय बोलले, 3 दिवस ज्ञानोबाराय बोलले. म्हणून नाथ महाराजांना न चुकता नमस्कार करा. थोडं पाठीमागं जा. काय पाहू लागलो आपण? होतील संताच्या भेटी. कोण कोण संत आहेत बघू लागलो. तुमच्या आमच्यासारखे तर चालते बोलते असणारच आहेत, पण तुकोबारायांच्या काळात जे होते ते संत आजही तिथे आहेत. पाठीमागानंतर संत मुक्ताई उभे आहेत ज्ञानोबारायांच्या पाठीमागं. भगिनी पाठीमागं उभा आहे ज्ञानोबारायांच्या पाठीमागं. कोण आहे मुक्ताई? आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जने लागे पायी. जेव्हा नामदेव ज्ञानेश्वर महाराज सांजवाच्या तपश्चर्याच्या ठिकाणाहून जात होते, लोक तिकडे पळत होते. मुक्ताईने विचारलं कुठे पळू लागले? अरे चांगदेव उठणार आहेत म्हणे, 1400 वर्ष तपश्चर्याचं चांगदेव, 100 वर्ष झाले आता चांगदेव उठणार आहेत. मग काय करतो चांगदेव? मुडदे उठवतो म्हणे. मुडदे 50 मुडदे नेऊन ठेवले ते लिंबामध्ये घोळून वगैरे, ह्याच्यामध्ये मेलेली माणसं. आणि किती सगळं उठवतो का म्हणे? नाही म्हणे. चांगदेव महाराज आल्यानंतर काय करतात, 2-3 नावं घेतात, ज्यांची नावं घेतली तेवढेच मुडदे उठतात, बाकीच्याला नेऊन जाळावं पुरावं लागतं. मुक्ताई काय म्हणाले? असला कसा चांगल्या? कोण पाहू लागला? पण संत बघू लागलो कोण आहेत. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. अनेकांना मुक्ताईचं मंदिरच माहित नसेल, नुसत्या माऊलीच्या पाया पडले मंदिरातून बाहेर निघाले. नका करू, बारीकीनं बघा, सगळं आठवलं पाहिजे, कारण संतांच्या भेटी झाल्या पाहिजे तिथे. कोण आहेत मुक्ताई? काय म्हणाल्या? असा कसा चांगल्या? 100तून 2च मुडदे उठतो, बाकीचे 98 जाळावे लागतात. एक जण हसून म्हणला, तुझ्यात आहे का दम म्हणे उठवायचा? आणि न उठवायला काय झालं? तिथे खाड पडलं होतं कुत्र्याचं. मुक्ताईने अशी लाथ आणली त्या कुत्र्याच्या हाडाला, आणि तिथं मुडद्यावर जाऊन पडलं. त्या हाडातून कुत्र उठलं, आणि त्या कुत्र्याचा ज्याला ज्याला स्पर्श झाला ते सगळी मुडदे उठली. ही मुक्ताई.
ही मुक्त आदिशक्ती मुक्त दासी जनी लाले म्हणून तिला नमस्कार करा. मुक्ताईला नंदीश्वर आहेत. माऊलीला स्नान घातल्यानं त्यात नंदीश्वरातून पाणी मुखातून पडतं. कोण आहेत नंदीश्वर? अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर महादेवाने ज्याला आशीर्वाद दिला तो नंदी काय म्हणाला, देवा तुझ्या ध्वजावर बैलाचं चिन्ह आहे नंदीचं, मला सतत तुझ्यासोबत ठेव आणि मला बैलाचं स्वरूप दे, नंदीचं स्वरूप दे. एका प्रचंड मोठ्या भक्तानं महादेवाला मागितलेलं ते स्वरूप आहे आणि तो तिथे आहे आणि तो तिथे उभे आहे. त्याला हात लावा, नमस्कार करा आणि पुढे गेल्यानंतर महादेव आहेत, पार्वती तिथे आहे, महादेवाला नमस्कार करा, पार्वतीला नमस्कार करा. बाहेर आल्यानंतर 11 हनुमान आहेत आळंदीमध्ये, माऊलीच्या मध्ये 11 हनुमान, 11 रुद्र, कारण हनुमंताचा 11वा अवतार आहे म्हणून 11 रुद्र तिथे आहेत. त्यांना जेवढे दिसते त्यांना नमस्कार करा. नंतर आजान वृक्ष आहे, संत आहे. आजान वृक्ष कसा आहे? आजान वृक्ष, आजान वृक्षाचे चाखोण नाथ महाराज म्हणतात आजान वृक्षाचे पाण्यात चाकायचं कोणता अभंग आहे तो? जो करी अनुष्ठान तया साध्य होईल ज्ञान, इथं संशय नाही जाण. नाथ महाराज म्हणाले आजान वृक्षाची पानं चाकून जर तू अनुष्ठान केलास तर तुझा 100% तुला ज्ञान होणार आहे. म्हणजे आजान वृक्ष सुद्धा देव आहे. नंतर सुवर्ण पिंपळ, कुणाचा पिंपळ आहे? सुवर्ण पिंपळ, ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, लोहे महाराज, लोहे महाराज. काय सुवर्ण पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घाला का? कारण जगाच्या पाठीवरचा एकमेव सुवर्ण पिंपळ आहे, एकमेव ज्याला ज्ञानोबरायांच्या आईनं 1,00,000 प्रदक्षिणा रामकृष्ण हरी म्हणून घातल्या. एका प्रदक्षिणेमध्ये किमान 10 ते 12 वेळा रामकृष्ण हरी, हजार रामकृष्ण हरी, रामकृष्णाचे म्हणजे 12 लाख वेळा एका मातेनं प्रदक्षिणा घातलेला सोन्याचा पिंपळ आहे. आणि सोनं पिंपळ काय आहे? विष्णूची विभूती आहे. कल्पतरू हन पारिजातू गुणे चंदन ही वाढ विख्यातू, त्या वृक्ष जाता अंतू अश्वतो तो मी. 10व्या अध्यायात सांगितलं ही माझी विभूती आहे. विष्णू त्याच्यामध्ये आहेत, महादेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, 33 कोटी देव त्या पानामध्ये आणि त्या फळामध्ये आहेत. सुवर्ण पिंपळामध्ये पिपलाद ऋषीचं वास्तव्य त्याच्यामध्ये आहे. शनीत माणसाच्या मागं लागत नाही पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तर, असं आमचं अध्यात्म आमचं शास्त्र सांगतं. आणि अतिशय गुणी पिंपळ असतो, अनेक रोगावर त्याचं औषध असतं. म्हणून सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घाला. तिथं नंदी आहेत, महादेव आहेत. आणि सुवर्ण पिंपळाच्या बुडामध्ये गणपती पण आहेत आणि मुंजा भगवान पण आहेत, त्यांनाही नमस्कार करा. ही सगळी संत आहेत. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. एवढ्या संतांना नमस्कार करा म्हणजे मन लागल, वेळ जाईल आणि पडल्या पडल्या घरी अंतरणार आपल्याला ते आठवायला सुरुवात होतील. जशाच तसं आठवेल, डोळ्याला दिसेल आपल्याला ज्ञानोबराची संजीवन समाधी. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. आता एवढे संत भेटले, तुम्ही पण संत होतच आळंदीमध्ये गेल्यानंतर इकडं कसा जरी वागला तर 100% आम्ही काय म्हणतो? माऊली 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 म्हणतो का नाही? पुरुष भेटला तरी माऊली आणि स्त्री भेटली तरी माऊली. का? कारण ज्ञानोबराय माऊली आहेत, ज्ञानोबराय माऊली माऊली माऊली. आता तुमच्याकडे माहित नाही. दयेचे सागर केले उपकार जगावर, जगतारावया हरिपाठ केला रस हा भरिला संजीवनी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली निगमवती प्रगट. माऊली आहे, जगाची माऊली आहे ही. आणि त्या माऊलीला भेटायला गेल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे माऊली असतो. माऊली चला ना, माऊली उठली का, माऊली जेवले का, माऊली फलाना झालं का, माऊली कधी आले दिंडीला, आता किती दिवस राहणार, सगळ्याला माऊली म्हणतो. कळत नकळत आम्ही माऊलीमय होऊन जातो. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. ज्ञानोबरायाकडे सुखाच्याच गोष्टी सांगायच्या, आळंदीमध्ये सुखाच्याच गोष्टी सांगायच्या. का?
आंब्याच्या बागेमध्ये गेला आणि त्या मालकाला काय म्हणायचं आंब्याच्या, हो तुमच्याकडे लिंब आहेत का? अरे बाग आंब्याची आहे ना. सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अरे सुख आहे आळंदीमध्ये, सुखाच्या लहरी आहेत. विहीर नाही सुखाची ज्ञानोबर आहे, लहरी आहेत. कारण विहिरीतल्या पाण्याचा थंडवा किती लोकांच्या अंगावर येतो मला सांगा. काठला संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. सुख अनुपम्य संताचे चरणी प्रत्यक्ष अलंकापुरी नांदतसे, प्रत्यक्ष अलंकापुरी नांदतसे, प्रत्यक्ष अलंकापुरी नांदतसे. सुखानुपमा संतांचे चरणे प्रत्यक्ष अलंका भुवने नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट. चोखामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होती. हेच प्रमाण आहे ना, चोखोबाऱ्यांचं प्रमाण त्यांनी सांगितलं. चोखोबाऱ्या म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणे कुठे प्रत्यक्ष अलंका भुवने नांदतसे. कारण ज्ञानोबा सुखाची मूर्ती आहेत. साक्षात पांडुरंगाने सांगितलं बरं का, पांडुरंगाने नामदेवाला काय म्हणाले, परेशी ज्ञानराजा, परियेशी ज्ञानराजा, बोले जग जीवन तू तर सर्वज्ञ सुखमूर्ती. नामदेव महाराजांचा अभंग आहे. ज्ञानोबा तू कोण आहेस? सुखाची मूर्ती आहे, सुखाची मूर्ती आहेस. मूर्ती चालती बोलती सुखाची मूर्ती असते. कोण? ज्ञानोबा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे तेथे सुखात राहे समाधान चित्ताचे. अरे ज्ञानोबारायकडे सुखाला मर्यादाच नाही, म्हणून सुखाच्या गोष्टी सांग. आंब्याच्या बागेत गेलायस होतील संताची. ज्ञानोबा सुखाची मूर्ती आहे, सुखाची. तुम्ही आम्ही सुखाचे आहोत ना, पण आम्ही दुःखाच्या विरोधात आहोत बरं का. एखाद्याला दुःख झालं की आम्हाला सुख होऊ शकतं, किंवा आमच्या वाट्याला दुःख नाही आलं तर आम्हाला सुख होऊ शकतं. कारण सुख म्हटलं की दुःख आहे, पास म्हटलं की नापास आहे, जय म्हटलं की पराजय आहे, आशा म्हटलं की निराशा आहे. बरोबर आहे ना. म्हणजे जोडार्थी विरोधात शब्द आहेत काहीतरी सुखाला, ती आहेत. पण ज्ञानोबारायकडे जोडार्थी शब्दच नाही. समजा एखाद्या शेजारीन बाईनं तुमच्याशी किरकिर केली, आपण खरंच आनंदी राहतो का? काही द्यायचं असेल तर नाही बिलकुल तिला बोलायचं नाही, मरून गेलं तर तोंड बघायचं नाही. आम्ही पुरुष माणसं पण तेच म्हणतो, स्त्री आपण तेच म्हणतो. बदला घेतो किंवा दुःख धरून वाहतो, बघत नाही तोंड. थोडासा त्रास दिला, आमच्या मायबापाला दिला, शेजाऱ्याला दिला, आम्हाला दिला, आमच्या लेकरा बाळाला दिला, आमच्या घरादाला त्रास झाला की 100% आम्ही दुःख धरून राहतो. ज्ञानोबराय सुखाची मूर्ती काय सांगा. अहो मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, देहांत प्रायश्चित दिलं. भिक्षा मागितली, झोळ्या फाडल्या, मीठ टाकलं, पाणी टाकलं, फाडून टाकलं. बहिणीला खाप्पर मिळू दिलं नाही, खाप्पर मांडे करण्यासाठी मिळू दिलं नाही. बरोबर आहे. काय म्हणाले ज्ञानोबाराय? किंबहुना सर्व सुखी किंबहुना. अरे सगळे सुखी नुसतं नाही, जो जे वांछेल कळालं का सुखाची मूर्ती ज्ञानोबाराय काय? अरे एवढा त्रास दिला ना, जो जे वांछेल. का बरं म्हणाले ज्ञानोबाराय? एवढ्या लोकांना सोडून तरी म्हणा, तुम्हाला त्रास दिल्या लोकांना तर सोडा. नाही, किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी होऊ दे, जगाला वाटू दे ज्ञान. दादा परवानगी दे. आणि परवानगी दिल्यानंतर काय म्हणाले? येणे वरे ज्ञान देऊ. जगाला ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा ज्ञान वाटायला परवानगी मागितली आणि ते दिल्यानंतर सुख झालं. म्हणून तुकोबाराय म्हणाले, होतील संताच्या भेटे सांगू सुखाच्या गोष्टी. कारण ज्ञानोबारायला दुःख दिसतच नाही, ज्ञानोबारायला राग येतच नाही. माऊली आहेत, खूप चिडले तर काय म्हणतात? मूर्खू शब्द. याच्या पलीकडे ज्ञानेश्वरीमध्ये अवघड शब्द नाही. दांडा घालेन, मारीन, बडवीन, फलानं करेन, अजिबात कुणाबद्दलच नाही. फक्त मूर्खू. आणि ती कुणाला? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला विकू तरी संत करपादकू सो जोडू असे. स्वतःला मूर्ख म्हणून घेतात, दुसऱ्याला पण म्हणत नाही. म्हणून ज्ञानोबाराय काय? सुखाची मूर्ती आहेत, सुखाची. मग भेटी झाल्यानंतर ज्ञानोबारायांच्या भक्तांना आपण सुखाने बोलायचं, चांगलं बोलायचं. आई, ताई, बाई, माऊली, आमचा संसार ज्ञानेश्वरीच आहे, आमचा संसार ज्ञानेश्वरीच आहे. सुखादुखामध्ये एकमेकाला भेटायला जायचं, सुखाच्या गोष्टी सांगायच्या, दुःखात जायचं. आपला हा फार मोठा गैरसमज आहे. आपण एखाद्याचं लग्न असलं की फोन करून सांगतो, नाही येणार होतो, पण नेमकं आमच्या भावाच्या पोराचं लग्न त्याच दिवशी ठरलंय. आमच्या फलाण्या मित्राचं लई जवळच्या माणसाचं, ह्याला भाऊच नसतो, हिला बहीण
बहीणच नसते आणि बेशक खोटं बोलतो आपण, नका करू. गुरुमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन, ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करीला तिथे संतोषनी दिले ज्ञाती आपुलिया, तया मग आपाओ थोर आहे, जेने हातीचे सकळ जाय, प्राप्तहीन लाहे भोग भोगू. ज्ञानोबरायांनी सांगितलं, पाहुणा रावळा प्राज्ञा पाहुणे रावळे सोयरे माय बाप मित्र परिवार यांच्या सुख दुःखामध्ये जर सहभागी होत नसतील तर तुझ्या वाट्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते हातातून निघून जाईल आणि चुकून माकून काही शिल्लक राहिलं तर तुला त्याचा उपभोग घेता येणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, एकमेकाच्या सुख दुःखात गेलं पाहिजे, टाळलं नाही पाहिजे. ही जबाबदारी मनुष्य देहाला. मुख्या प्राण्यांना कळत नाही पण तुम्हाला आम्हाला कळतं, कारण आमच्याकडे बुद्धी आहे, ज्ञान आहे, मन आहे, भावना आहेत. आपल्याप्रमाणे इतरांच्या भावना जोपासायच्या. एक जरी कुटुंबामध्ये चुकीचा निघाला तर आपण म्हणतो मला काही देणं घेणे, वाटणं झाले आमच्या त्या भावाचा आमचा काही संबंध नाही. मायबाप त्याच्याकडे राहतात, 4 एकर काढून दिले, मायबाप मेले त्याचे दिवस त्यांनी करावं, कारण 4 एकर त्याला दिले, असं म्हणून जमणार नाही. मग तया कुळा शेका आणि कुळ घातका, येर येर नरका जाणे आधी. अरे तुझ्या कुळातला आहे, तो जर चुकीचा वागला असता तुला पण त्याची भूक भोगावी लागते, कारण तुझ्या कुळातला आहे, कुटुंबातला आहे. तो 4 चाकाची गाडी आहे, मस्त हवा भरल्या 4 टायर मध्ये आणि एकच टायर पंक्चर झालं, एकच टायर पंक्चर झाला, काय होईल? गाडी लई वेगात पडेल नाही का? बाकीचे 3 टायर कामाचे राहत नाहीत. म्हणून आपलं एक जरी टायर पंक्चर झालं तर त्याला काढणं, त्याला सोबत घेऊन चालणं आपली जबाबदारी आहे. ही माणसाला लागू पडतात तत्व 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलंय. म्हणून सुखात जसं जातो तसं दुःखामध्ये पण जायचं, एकमेकाचा आनंद व्यक्त करायचा, सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, कुणाच्या दुःखावर आनंद व्यक्त करायचा नाही, कुणाच्या दुःखामध्ये सुख मानायचं नाही. एवढं जरी आपण घेतलं तर मला वाटतं कळत नकळत आपण ज्ञानोबारांचे भक्त होतील. संताच्या भेटे सांगू सुखाच्या गोष्टी विठाला 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 विठाला. वाजवा टाळ्या जरा, विठाला विठाला विठाला. अरे ह्या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाच सोबत येणार आहे, घरात टाळ्या वाजवतच नाही ना आपण. व्यायाम होतो, हलतो डुलतो, माणूस आळस पण निघून जातो, भक्ती पण होऊन जाते ना. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्रयोगी एक वेळ वा या वया, अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम. एक वेळेस नाव्याला अनेक जन्म जावे लागतात. भाग्यवंत होत म्हणून टाळ्या वाजवचा, नुसतं बघत राहतात, काय डोक्यात असतं यांच्याच माहिती पाहिजे. नका करत जाऊ तसं. होतील संताची भेटे सांगू सुखाच्या गोष्टी. झाल्यानंतर पुन्हा तुकोबाराय काय म्हणतात 3ऱ्या चरणामध्ये, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, होती संताची ये भेटी, 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 होती संताची ये भेटी. आळंदीला चला, ज्ञानोबाला डोळ्यानं बघू, संतांच्या भेटी होतील, सुखाच्या गोष्टी सांगू आणि काय करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. आणि ज्ञानोबारायांचं नाव जर पुन्हा पुन्हा घेतलात ना तर मृत्यू जन्माचा फेरा चुकून जातो. चुकेल असं तुकोबाराय म्हणाले आपल्याला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. कोण सांगितलं हे आपल्याला? जन्मवेळचा फेरा चुकेल म्हणून तुकोबारायांनी सांगितलं. तुकोबाराय कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला?
ज्यांनी सांगितलं अधिकृत माणसांनी सांगावं लागतं, अधिकार असणाऱ्या माणसांनी. तुकोबारायांचा अधिकार माहिती आहे का ना? अहो ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी यम कापतो. तुकाराम 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 हे तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. एवढी मोकळी जागा असताना थोडी दाटण असं का करतो आपण, मला कळत नाही. एवढी मोकळी जागा आहे ना. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. एक सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगतो बरं का, मला काही टीका नाही करायची, पण आमचा स्वभावच कसा होऊन बसला काय आपल्या डोक्यात असतं माहिती नाही. मी जालन्याला जिल्हा पुरवठा करून रुजू झालो. एक 4 दिवसानंतर आम्ही बैठक घेतली. एक गोदामपाल मला म्हणाला की सर आम्हाला पिंजरे पाहिजे, उंदरं धरला पिंजरे. मी म्हणलं काही का गोदाम प्रोबेशन पिरियडमध्ये पाहिले होते, एवढं धान्य सांडलेलं असतं गोदामामध्ये, ते स्वच्छता करणं, पोते भरणं, वजन करणं चालू असतं. मला एवढं मोकळं धान्य सोडून उंदर ते पिंजऱ्यात कसे जातील? बरोबर ना, एवढं मोकळं धान्य सोडून उंदर पिंजऱ्यात कसे जातील? मला काय करायचं, एवढं धान्य सांडले साफसूफ करेपर्यंत उंदरं खातात आणि निघून जातात. बघा 8 दिवसानंतर मी ते गोदामात सहज बघायला गेलो तपासायला, आणि तोच गोदामपाल तिथे त्याला हसून म्हणालो, हो तुम्ही ते पिंजरे मागत होते, बघा ना एवढं धान्य सांडलं, तुमच्या साफसूफ करण्यामध्ये 4 दिवस जातात, तो पण उंदरं हेच खातील ना, पिंजऱ्यातलं थोडंच खातील. ते म्हणे सर माझ्यासोबत या, आणि त्या थप्प्या लावल्या होत्या ना गव्हाच्या ज्वारीच्या जे काय मकाच्या वगैरे, तिथं पाठीमागं नेलं त्याने मला, आणि पिंजऱ्यामध्ये किती उंदरं मरून पडले होते, अडकून पडले होते पिंजऱ्यामध्ये. एवढं मोकळं धान्य सोडून त्या पिंजऱ्यातच घुसतात. विठाला विठाला खाला मुक्त राहणं, मोकळं राहणं बाबा. काय उगाच घुसायचं मध्ये तिच्याच बाजूला बसलं पाहिजे, याच्याच बाजूला बसलं पाहिजे. काय सोबत येणार काही? कोणी ना कोणाचे का देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. जगात कोण कोणाचं आहे? त्याच्या बाजूला बसले मुद्दार चालेल, ह्याच्या बाजूला बसले मुद्दार होतं, असं थोडंच होत असतं. जिथं मिळालं तिथं बसायचं. यारे यारे लहान थोर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर जन्म मृत्यूचा फेरा चुकील. कोण आहे तुकोबाराय? महाराजांनी प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्या जगद्गुरूचं नुसतं नाव घेतलं तर यम कापतो, थरकाप कापतो, त्या तुकोबारायाने सांगितलं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं फक्त. ज्ञानोबाराय ज्ञानोबा. कारण कोण आहेत ज्ञानोबाराय? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता आम्ही ज्ञानदेव होऊ शकतो, आणि याचे अनेक प्रमाण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिले. मामी तो चिथा तिला आणि श्रीगुरु आहे साधा दुला. तो आपले इंद्रेश्वराबाई सई पाटील ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या गुरुचं सद्गुरूचं नाव घेतल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात की मला सद्गुरू आपल्या बरोबरीला बसवतात. अगदी त्याप्रमाणे माझी ज्ञानेश्वरी वाचणारा ज्ञानेश्वरीमय होऊन जाऊ शकतो, गीता वाचणारा गीतामय होऊ शकतो. काय? मामी तव चित्ता तिला आणि श्रीगुरु आहे साधा दुला. जो ठेवीने आपुला बैसवे पदे. नुसत्या नजरेनं तुम्हाला तुमच्या बरोबर आणू शकतील. तथास्तु म्हणलं, डोक्यावर हात ठेवला की त्यांच्या जेवढी ताकद आहे तेवढी आमच्यात येऊ शकते. जसं तुम्हाला कनेक्शन सांगितलं, या प्लग ह्या प्लग मध्ये वायर खुपसिलं की तिथं जेवढा प्रकाश आहे तेवढाच प्रकाश इथं पडू शकतो. असं नाही बा मीटर तेवढं लांब आहे, असेल ना मीटर लांब, डीपी लांब असेल ना, पण कनेक्शन तर एकच आहे ना. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती. अंतकरणातून म्हणायचं. अंतकरणातून कसं म्हणायचं? वाचे गीत गाईजे वाचे गीत गाईजे गाता गाता श्रवणी ऐकिजे राया. तुझं तू म्हण, तुझं म्हणता म्हणता ऐक. आम्ही हरिपाठ पण म्हणतो बघा. कसं ज्ञानेश्वर मुखाने कसं म्हणायचं? हरिपाठ हे ज्ञानोबारायचं आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायचं आहे, ज्ञानोबारायांचे अभंग ज्ञानोबारायचे आहेत, अमृतानुभव ज्ञानोबारायचे आहेत. नव्हे नव्हे त्यातले शब्द नव्हे, ओबी नव्हे, त्यातले एक एक अक्षर ज्ञानोबारायत. एक
एक अक्षर. ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुनाला की चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ज्ञानोबा आहे, एक एक अक्षर ज्ञानोबा आहे. कसं म्हणायचं अंतःकरणातून म्हणायचं आहे. हरिपाठ पण पाठ असतो आम्हाला, 15 अध्याय पण पाठ असतो. बघा बरं काय म्हणतो का, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हे कोणतं आलं वाटतं बघ बरं दरवाज्यावर विष्णू विनय जपा भरतं. पोराचा डबा नाही भरला, जपा तपा कर्मा किरा आलनीच वाटतं अजून. ईश्वर मुखी म्हणता चुकती पेर. अंतःकरणातून म्हणा, अंतःकरणातून तुझी वाटच बघू लागले ज्ञानोबा आहे. कधी माझा भक्त माझा हात धरतो किंवा माझ्याकडे हात करतो, मी त्याचा हात धरेन. आणि जर ज्ञानोबाने हात धरला ना, चिंता करण्याचं कारणच नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर विठाला. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. ब्रह्मा महाराज की जय. रामदेव महाराज की जय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानोबरायांचं नाव घ्यायचं म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणायच्या, जेवतळा बोलतळा हरिपाठ म्हणायचा, हनुमान चालीसा म्हणायचे. सगळं ज्ञानोबाराच आहेत बरं का. कारण कोण आहेत ज्ञानोबर आहे का बरं. त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचं नाव घेतलं की म्हणजे मूळचा फेरा चुकतो. ते कोण आहेत, ते कोण आहेत. जनाबाईने सांगितलं ज्ञानोबर आहे कोण आहे. महाविष्णूचा अवतार, 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 महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबरायांचं नाव घेतल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा चुकतो का. कारण ज्ञानोबराय स्वतः महाविष्णूचा अवतार आहेत. महाविष्णूचा आणि महाविष्णूला पूर्ण अधिकार आहेत. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचवण्याचे 100% अधिकार त्यांना आहेत. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती. पण ज्ञानोबराय सामान्य नव्हेत. कोण आहेत ज्ञानोबराय. साक्षात विष्णू आहेत. म्हणजे मेलेल्या माणसाला उठवलं, भिंती चालवल्या, पाठीवर मांडे भाजले, स्त्रीचा पुरुष केला, सगळी ताकद ज्ञानोबरायांकडे आहे. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती. मुखाने म्हणायचं का. मुखाने म्हणायचं कारण मुखाने म्हणल्यानंतर आपल्या कानाला पण ऐकून येतं. मनातल्या मनात सुद्धा म्हणायचे. पण ही पहिली पायरी आहे. मुखाने म्हणता म्हणता ऐकायला शिक. आणि ऐकता ऐका तुला सवय लागून गेली. पडिले वळण इंद्रिया सगळा भाव तो दुर्मळा नाही तुझा. एकदा सवय लागली की पण म्हणायची पण गरज नाही. न म्हणता सुद्धा भजन होतं, न म्हणता सुद्धा, न करता सुद्धा भजन होतं. एकदा सवय लागली तर बरं का 100% होतं. तरी न करिता पांडवा भजन जाहाले. नव्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात न करता भजनच. एकदा पोहायला शिकलास ना, भोपळा बांधून शिक, दोरी बांधून शिक. पण एकदा ते काढून टाकलं, न भोपळा बांधता सुद्धा पोहायला येऊन जातं, न हालता पालता सुद्धा माणूस पोहू शकतो एकदा सवय लागल्यानंतर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानोबरायांचा अधिकार काय आहे. जो विष्णूचा अधिकार आहे, पांडुरंगाचा जो अधिकार आहे, तोच ज्ञानोबरायांचा आहे. म्हणून आपण म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. पांडुरंगाचा म्हणजे विष्णूचा अवतार ज्ञानोबरा आहेत. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. अर्जुनाला संकट पडलं, ज्या भगवंताने गीता सांगितली त्यांनीच अलंकापुरी म्हणजे आळंदी म्हणजे ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला. म्हणजे ज्ञानोबराय कोण आहेत. महाविष्णूचा अवतार आहेत. सेना महाराजांनी सांगितलं
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणी. महाविष्णूचा अवतार सांगितलं. चोखोबार आहे, ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंताने दही भात खाल्ला, चोखोबारायच्या गालावर मारलं तर पांडुरंगाचा गाल फुगला. ज्या चोखोबारायच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल होतं, मेल्यानंतर हाडातून विठ्ठल विठ्ठल येत होतं, त्या चोखोबारायने सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर, आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. चोखोबाराय कोण म्हणाले? महाविष्णू म्हणाले ज्ञानोबारायला, म्हणून महाविष्णूचा अवतार येतात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. नामदेव महाराज भारत भ्रमण करायला निघाले ज्ञानोबारायासोबत. त्यांना वाटलं की पांडुरंगाला सोडून कसं जावं, तेव्हा पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा मीच आहे ना ज्ञानदेव, जा ना त्याच्यासोबत. म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. तुम्ही तुकोबाराय काय म्हणाले? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ओवी म्हणणं म्हणजे ज्ञानोबाराय, हरिपाठ म्हणणं म्हणजे ज्ञानोबाराय. कारण त्यांच्या मुखातून पडलेलं त्यातलं एक एक अक्षर म्हणजे सतत ज्ञानदेव ज्ञानदेवच म्हणलं पाहिजे असं नव्हे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा जरी म्हणलास तरी ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हटलास तरी ज्ञानोबाराय, अमृतानुभव म्हणलास तरी ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचं ज्यांच्या ज्यांच्यावर प्रेम आहे, कोणावर? नामदेव महाराजावर, तुकोबारायावर, नाथ महाराजावर, जनाईवर, मुक्त, त्यांचे नाव घेतलंस तरी ज्ञानोबारायच. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. म्हणून गोंधळ घालायचं नाही, गर्दा करायचं नाही, संसारातल्या आलतू फालतू गप्प्या मारायच्या नाही. तर उगं फोन लावायचा, जेवलास का, जेवलीच का, दिसलाच नाही 8 दिवस, नवी पाशे खाऊ घालली. काही बोलत राहतात तासन तास. लय फुकट आहे, 300 रुपये भरले ना महिना, किती बोला किती बोला. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. त्याच्या अंतरावर पडल्यानंतर बघा बाबा जेवायला म्हणताच येत नाही, बोलताच येत नाही. त्या कोरोनामध्ये कोट्यावधी रुपयाची मालकं होती, कुणाला बोलताच येत ना कोरोनामध्ये पडल्यानंतर. सोपं नाही बरं का. म्हणून क्षण सुद्धा वाया घालायचा नाही. क्षण क्षण हाची करावा विचार, करावया पार. सतत भगवंताचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. नाथ महाराजांचं तर प्रमाण आहे, भांडता उठता खाता बसता देता घेता कशातही विठ्ठल मन, हरी मन, हरी बोल हरी बोल. लक्षात आलं का? आपला वेळ वाया घालायचा नाही, क्षणच नव्हे. ज्ञानोबारायांनी सांगितलं रिकामार्ध घडी अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. कारण जन्म मृत्यू त्यांच्या हातात आहेत. सोमायेचे आडवस्त्र लागून एकला खेळवे सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. माया ज्ञानदेवाच्या अधीन आहे. माऊलीच्याच हातात नुसतं त्यांचं नाव घेतलं तरी माया पळून जाते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया. मायेनं अडकलोय मी, मायेमध्ये अडकलो. माझं तुझं म्हणण्यामध्ये सगळा संसार अडचणीत येऊ लागला. पण ज्ञानोबारायांचं नुसतं नाव घेतलं तरी माया पळून जाते. एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा आहे. अनेक संतांच्या कीर्तनामध्ये, भक्तीमध्ये, प्रवचनामध्ये, कार्यक्रमामध्ये कुणी मुर्दा आणून टाकला, कुणी सापमेला मुर्दा टाकला, कुणी जनावर कापून टाकले, मारून टाकले. त्या सगळ्या संतांनी धावा कोणाचा केला? पांडुरंगाचा केला. देवा धाव, बघ हे मेलेला मुर्दा उठव, हे जनावर उठव, फलाना उठव. ज्ञानोबारायानं कुणाचाच धावा केला नाही. सच्चिदानंद वारले, बायकोला बेशक म्हणाले, अखंड सौभाग्यवती भाऊ उठून बसली. सायन्ना मेला, उठून बसवलं. कमालांचा पुत्र, कबीरांचा पुत्र कमाल मेला, मुंडी जोडली, उठा कमाल म्हणलं, उठून बसला. त्यांना गोपाळ मेला उठवला. स्त्रीचा पुरुष केला, जिही क्षण निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष, बायका क्षणात स्त्रीचा पुरुष केला. ही सगळी ताकद ज्ञानोबारायाकडे आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. असं जर केलास ना तर तुकोबाराय 4थ्या चरणात म्हणाले जन्म नाही रे अनिक, 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 जन्म नाही रे अनिक,
जन्म नाही रे आणिक जन्म नाही रे आणिक जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक तुका म्हणे माझी भाक होती संताची या भेटी होती संतांची या भेटी होती संतांची या भेटी होती संतांची या भेटी तुका म्हणे भाक तुका म्हणे माझी भाक होती संताची भेटी होती संताची भेटी होती संताची भेटी होती संताची भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी होती संताची या भेटी होती संताची भेटी सांगू सुखाची या गोष्टी आ आ आ सांगू सुखाची या गोष्टी होती संताची या भेटी होती संताची या भेटी होती संताची या भेटी होती संताची या भेटी जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. जर ह्या 3 चरणाप्रमाणे वागलास, माझ्यासोबत आळंदीला आलास, म्हणजे माझा भाव घेत ज्ञानोबा तुकाराम म्हणत संतांचे नाव घेत आळंदीमध्ये आलास आणि संतांच्या भेटी घेऊन जर सुखाच्या गोष्टी तू सांगितला, संसारात नाही अडकलास आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल त्यांचं काही जे साहित्य आहे अंतःकरणातून वाचलास, त्याचं चिंतन केलास, त्याच्याबद्दल चर्चा केलास, तर तुकोबाराय म्हणाले की ह्या 3 चरणाप्रमाणे वागल्यानंतर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. पुन्हा जन्माला यायची गरज नाही. आमचा अध्यात्म पुनर्जन्म मान्य करतं. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तो श्रीकृष्ण म्हणे पंडोसुता तो विवस्तू जय होता, आम्ही नसवायची चित्ता भ्रांती जरी तुझं तरी तू गाही नेनशी जन्मे तुम्हा माशी भोवती गेली ते परी तू न समरसी मी जेने जेने अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. अरे अर्जुना, तुला मला हजारो जन्म झाले पण तुला तुझे जन्म आठवत नाहीत, मला सगळी आठवतात. तुका म्हणे गर्भवासे सुखी मागील भोवता जन्मी हेची करीत आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. जातो पण आणि धन्य आम्ही जन्मालो. जाणं येणं आमच्या हातामध्ये आहे, म्हणजे जन्म आहेत. मग तुकोबाराय म्हणाले की ह्या मृत्यूलोकातला जन्म सुखाचा आहे का? ज्ञानोबारांनी नव्या अध्यायामध्ये सांगितलं की या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी ऐकण्याचं कारणच नाही, कारण दुःखच आहे, इंगळच आहे ते सगळं. असं असताना सुद्धा पुन्हा जन्माला याची गरज जर मिटवायची असेल तर काय केलं पाहिजे?
ज्ञानोबरायचं स्मरण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आमच्याकडे पारायण चालतं, महाराज तिथं वाचतात. 10वा अध्याय चालू असतो, 215वी महाराजाची चालू असते. आणि खाली वाचणाऱ्याचे किती अध्याय चालू असतो? 10वाच असतो. पण 100वीवर याचं बोट फिरत राहतं आणि बाजूच्याला विचारतं किती ओवी चालली, ती इकडे बघतं बघून न बघितल्यासारखं, कारण ह्यालाच माहिती नसतं काय चाललं ते. नका अंतःकरणात वाचा, एकच वाचा, मग निस्सिम भाव उल्हासे, मजार पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तसे बलतयाचे हो. बघतो माझ्याकडे दावी, मी दोन्ही हात टोळी, देठून पीडित असे वियादरेसी. मला काही चालतं, भावनेनं दिलेलं चालतं, वाचलेलं चालतं, भक्ती केलेली चालते. पत्रम पुष्पम फलम तोयम. दाखवण्यासाठी भक्ती करू नका. उगं घरातल्याला बरं वाटतं की रोज महाराज कीर्तनाला जातात, आई कीर्तनाला जाऊन बसते आणि इथं येऊन जर तिचं मनच नसेल, त्याचं मनच नसेल, तर काय करायचं त्या भक्तीमध्ये येऊन? काही अर्थच नाही ना त्याला. एवढे सत्य करून जर आमच्या पदरात काही पडत नसेल, त्याचा अर्थ सत्यात चूक नाही, आमच्यामध्ये कुठेतरी खोट आहे, आमच्यामध्ये भावच नाही. आम्ही नुसता दाखवायचा प्रयत्न करतो की माझ्यासारखं गायन कोणाला येत नाही, माझ्यासारखं कीर्तन कोणाला येत नाही, माझ्यासारखी कथा कोणाला येत नाही. अरे मग तुझ्या वाट्यातले दुःख नाही का नाही गेले? संसारात दुःख आहे, मग दुःख घालण्याची जबाबदारी माझी असे ज्ञानोबारांनी सांगितलं ना. मग ज्ञानोबारा जर दुःख घालत नसेल, भक्ती कशाला करायची मग आम्हाला? पण आम्ही चुकीच्या पद्धतीनं करतोय भक्ती. आणि देवाची सुद्धा हीच अडचण झाली आहे. कलियुगामध्ये देव भयंकर दुःखी आहे, तुमच्या आमच्यापेक्षा जास्त दुःखी आहे. अर्जुना माई वाडे कोडे, अखंड बोलो आवडे, परी काय की जेने जोडे पुशिले ऐसे, आजी मनोर्थासी फळ तू जोडलासी केवळ, जे तोंड भरून खिळलासी पुष्पार. अर्जुना माझ्यावर प्रेम करणारा, निस्वार्थ भावना भक्ती करणारा, माझी खोड्या करणारा, मला प्रश्न विचारणारा, हसणारा खेळणारा भक्तच मिळत नाही रे अर्जुना. अनेक जन्मानंतर तू मला मिळालास, मला फार आनंद वाटतो. भगवंतांनी म्हणावं अर्जुनाला, म्हणजे त्याला पण निस्वार्थ भक्त मिळे नाही. आपली संख्या मोठी झाली, प्रचंड मोठी झाली, एवढे सप्ते कीर्तन प्रवचन करू लागलो, पण आमची काही ना काही मागणी आहे, आमची काही ना काही मागणी आम्हाला फलाने मिळावं, बिस्ताने मिळावं. आणि त्याला नेमकं तेवढंच आवडत नाही, कारण त्यानं सांगितलं नाही चिंता करू नको, तुझं सगळं मी पाहतो, तरी पण आपल्याला वाटतं फलाना दे बिस्ताना दे, आणि तिथे आमचे गणित बिघडतं. जन्म नाही रे का तुका म्हणे माझी, शक्तीवर सांगितले, भाग देऊन सांगितले शक्तीवर. जर ज्ञानोबारायांची भक्ती केलास, कारण ज्ञानोबाराय महाविष्णू आहेत, करील ते काय नो हे महाराज, काहीही करू शकतात, भिंत चालू शकतात, रेड्याला बोलू शकतात, मेलेली माणसं उठू शकतात, स्त्रीचा पुरुष करू शकतात, पाठीवर मांडे भाजू शकतात. 14-15व्या वर्षी संस्कृत भाषेचं 9033 ओव्यामध्ये प्राकृत भाषेमध्ये सुंदर असं लिखाण करू शकतात, तुम्हाला मला ज्ञान देऊ शकतात. आणि एक एक अक्षरामध्ये काय आहे, पूर्ण ब्रह्मरस भरलेला आहे. तेने आबाल सुबोधे ओवीचे प्रमंदे ब्रह्मरस स्वादे अक्षरे गुंतिली, तया अक्षरांतील भाव पाहून मी तुमचा ठाव, ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. एक एक अक्षरामध्ये ब्रह्मरस भरलाय ज्ञानेश्वरचा, एक एक अक्षरामध्ये अमृत भरलेला आहे. काय काळाची हिंमत आहे, काय त्या यमाची हिंमत आमच्याकडे यायची, कारण 14 भुवनाचा मालक आमच्या हृदयामध्ये बसलाय. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. बघा बरं का किती भगवंत आमच्या पाठीमागे जातात. हो जरी आम्हाला वाटत असेल ना, आमचं लेकरू हे लेकर बसलेले काय तर खातात पितात हातात घेतात आणि गेटमध्ये जातात. गेट बंद आहे, गेट बंद आहे, बाहेरून कुत्रं येतं, गाय येते, म्हैस येते, डुक्कर येतं, हे लोक चिरतं, मम्मी मम्मी म्हणतं. गेट बंद आहे, गेटच्या पलीकडे जनावर येतं ते, बरोबर ना, कुत्र्याला घाबरतं. आमची आई, त्याची आई मध्ये येते, का रे सोन्या, नुसतं का रे सोन्या म्हणून. आता काय करते ते लेकरू, त्या गाईला, कुत्र्याला, म्हशीला माय तर पाठीमागे राहते लांब, पण त्याला खात्री आहे माझी माय उभी राहिली, एवढी खात्री असू द्या, मागे पुढे उभा एवढंच नाही, मागे पुढेच नाही, तैसा तो मज भीतरी मी तयांत बाहेरी, हे सांगीचे बोलवरी तैसे नोहे. अरे अर्जुना, मी फक्त माझ्या भक्ताच्या पाठीमागे उभं राहत नाही, पुढे राहत नाही, तर त्याच्या आतून पण असतो आणि बाहेरून पण असतो, म्हणजे सदैव त्याचं रक्षण करायला मी असतो. काय ह्या कुत्र्याची डुकरा मांजराची हिंमत आहे, काय त्या शनीची काळाची हिंमत आहे माझ्या लेकराकडे यायची. हे ज्ञानोबारी जगाची आहे. माऊली माऊली दयेचे सागर, केले उपकार जगावर, म्हणून अंतकरणातून भक्ती करा, मग जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. शंका घेऊ नका मनामध्ये, बुका लावून घेतला नाही, कारण तुकोबारायचं प्रमाण आहे. बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती देती ते सगळे स्वर्गाला जाती. जा बा तुम्ही स्वर्गाला जा, मला नाही स्वर्गाला जायचं, कारण आम्हाला स्वर्गाला जायचंच नाही. कारण का आम्ही वैकुंठवासी झालो, याचं कारण आमचा मालक वैकुंठात आहे, आम्ही कशाला स्वर्गाला जाऊ. ते कुठे जाते, नरका जाते. म्हणून बुका नको, भाळ नको, तुमचं मानधन नको, पाकिट नको, कोणी पाया पडू नका. पंगत असेल तर जेवण करू, पंगत नसेल तर तुमच्या घरचं सोनंच्या ताटातलं सोनं पण आम्हाला नको. कारण तुकाराम महाराज सांगितले, जे ते कीर्तन करावे ते ते अन्न न सेवावे, पण पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावी. प्रसाद जर कीर्तनाच्या नंतर पंगत असेल तर खाऊ, त्याच्या अगोदरचं जेवण तुमचं सोन्याचं असेल तरी आम्हाला नको. असो, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ. ज्ञानोबा तुकोबाराय सोबत येत आहेत. आमचा भाव सोबत जर पक्का असेल तर जगद्गुरु तुकोबाराय 100% आमच्या सोबत आहेत. जर तुकोबाराय निळोबारायला भेटू शकतात, आपल्या मुलीला येऊन भेटू शकतात, तर आम्हाला भेटणार नाहीत का. आमचा भाव पक्का असेल तर 100% आमच्या सोबत असतील. आळंदीला गेलात ना अंतकरणातून बघा, इंद्राणी कशी वागते, वाहते, भागीरथा कुठे आहे, शनिदेव कुठे आहे, हैबत बाबा कुठे आहेत, सुवर्ण पिंपळ माऊलीचा कळस काय, आता सोन्याचा कळस केला, किती सुंदर दिसतो, कसा दिसतो. प्रदक्षिणा घालणं बघणं अंतकरणातून करा, म्हणजे त्यांचा विसर पडणार नाही. सदैव माऊली आपल्या हृदयात असतील, आपल्याला आठवतील. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. आळंदीमध्ये गेल्यानंतर आम्ही संसारात किती जरी वाईट वागलो तर आळंदीमध्ये गेल्यानंतर आपण माऊली माऊली म्हणतो, म्हणजे कळत न कळत तास 2 तास दिवस 2 दिवस कळणं पण आमच्यातला वाईटपणा आपण टाकून दिलेला असतो. तेवढ्या वेळे प्रत्येक आव्हान आपण माऊली झालेला असतो. यांना सुद्धा सुखाच्या चांगल्या गोष्टी सांगा, संसारिक गोष्टी बोलू नका, भगवंताबद्दल बोला, माऊलीची कृपा माना, भगवंताची कृपा माना. आमच्या बरोबरीचे, आमच्या ओळखीतले, आमच्यापेक्षा लहान कित्येक लोक मेले, आम्ही नाही मेलो, ही त्याची कृपा आहे, त्याने आम्हाला वाचवलंय. आणि ह्या सुखाच्या गोष्टी आपण तिथे सांगाव्यात. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात. ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं म्हणजे फक्त ज्ञानेश्वरच म्हणावं असं नव्हे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणता वाचे, ज्ञानदेव होये साचे. नाथ महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वर म्हणता ज्ञानेश्वर स्वरूप होऊन जातोस. तसं ज्ञानेश्वरी वाचते, ज्ञानेश्वरीच्या वया वाचता, गीता वाचते, हरिपाठ वाचता. अंतकरणातून म्हणा. अनेक लोकांना व्यक्तिगत जर हरिपाठ म्हणायला लावला ना तर ते सुद्धा चुकतील. 10-15 वर्षापासून कीर्तन करणारे सुद्धा चुकतील. वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे का माऊली. इतका अवघड आहे. उगं चालतं सगळ्यासोबत जयदेव जयदेव म्हणायला सगळे मोकळे, पण व्यक्तिगत म्हणा म्हणलं की ते पण माणसाला येत नाही. ही वेळ आपल्यावर येऊ देऊ नका, कारण मनुष्य देहाला आलोय आपण, तर आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. भक्त म्हणून करू वागतोय आपण, अंतकरणातून भक्ती करा. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. असं जर केलास ना तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये यायची गरज नाही. पुनरपी जननन पुनरपी मरणन पुनरपी जननी जठरी सैनम इह संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूडमध्ये आमचा गोविंद कोण आहे? आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे, नामदेव महाराज, नाथ महाराज, हे सगळे आमचे गोविंदच आहेत. त्यांच्या लेकराची भक्ती केली ते पांडुरंग नावाचा, रुक्मिणी नावाचा मायबाप आमचा आजोळ असलेलं आनंदी होणार म्हणजे होणार. म्हणून संतांना सोडू नका. त्यांना धरल्यानंतर काळाला कलीला भ्यायची गरज असणार नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर.